a very different thing for a school. Zero energy school ये concept ही हम लोग को काफ़ी बार समझ के बाहर लगता है, क्योंकि अम, हम लोगों के लिए हरदम स्कूल मतलब एक सिर्फ शिक्षा मंदिर की तरह हम लोग उसे देखते हैं। मगर एक सामाजिक जगह, a place of learning for the community, इस तरह से एक स्कूल को समझना, ये वारे सर से हम लोगों ने सीखा है। एंड यस, विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, आई वुड लाइक टू इंट्रोड्यूस वारे सर टू यू ऑल। वारे सर, मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप आगे की चर्चा आप कंटिन्यू करें। जी, थैंक यू सर। थैंक यू। आपका बहुत बहुत शुक्रिया। और क्या हम हिंदी में ही बात करने वाले हैं या मराठी में भी बोल सकते? हिंदी मराठी दोनों चलेगा। अच्छा। जैसे कि आपने स्कूल के बारे में अभी बताया, और बहुत सारे लोगों ने स्कूल के बारे में जो भी कुछ वीडियोस है या कुछ डॉक्यूमेंट्स है वो पढ़ा है या कहीं सुना है, तो मेरे ख्याल से मैं अ, वही बात अगर दोहराई मैंने, तो हम सबका टाइम वेस्ट हो जाएगा, और जो पता है वो बातें फिर से सुनने को मिलेगी। तो मेरे ख्याल से हम ऐसा करते हैं कि क्वेश्चन एंड आंसर्स के थ्रू हम ये सेशन आगे लेके जाएंगे, ऐसा मुझे लगता है वही अच्छा रहेगा। जो भी कुछ क्वेश्चंस है किसी के भी मन में, वो अगर उन्होंने पूछा तो ये पता चल जाता है कि ऐसी कौन सी बात है या कौन सी क्यूरी है उनके मन में कि जो स्कूल के बारे में है, और कहाँ से मुझे वो क्लियर कर देनी चाहिए, मुझे भी पता चल जाता है। तो मुझे ऐसा लगता है कि हम सारे लोग मिलके एक डिस्कशन हम लोग बात करके और आगे जाएंगे। ओके। तो इज इट ओके इफ आई स्टार्ट? मैं शुरुआत करूँ तो चलेगा? जी जी। ओके। तो मेरा सबसे बड़ा सवाल ये है सर कि हम लोगों के इंटरेक्शन में भी हम लोगों ने काफी बार ये इस टॉपिक को छुआ है, मगर कभी ये अपॉर्चुनिटी नहीं मिली कि हम लोग इस बारे में बहुत ज्यादा सोच सकें। पर्सनल ट्रांसफॉर्मेशन से लेके, मतलब खुद को खुद में जो भी आपने बदलाव लाए, वहां से लेके समाज तक कैसे लेके जा सके आप? जी। मतलब जो भी स्कूल का काम है, ये और भी कुछ जो हम करते हैं, या हम अपने रोजाना जिंदगी में जो भी विचार हम मन में करते हैं, और जो विचार के रिफ्लेक्शन हमारे काम में आता है, तो कोई भी बदलाव है, ट्रांसफॉर्मेशन है, मेरे ख्याल से वो अपने खुद से शुरू हो जाता है। जैसे कि आपने बोला कि खुद से शुरुआत कैसी हो गई, तो जो हम बदलाव करना चाहते हैं दुनिया में, जो बदलाव लाना चाहते हैं, अगर हम खुद से शुरू करें तो वो ज़्यादा अच्छा रहता है। और उसका खुद के ऊपर जो एक्सपेरिमेंट होता है, उसके जो अनुभव हमको मिलते हैं, वो अनुभव हमको बहुत कुछ दे के जाते हैं। और जो हमारे काम में फिर स्पीड आता है, गति मिलती है हमारे काम में, और एक्यूरेसी भी आती है। ये जैसे कि हम अभी सोच रहे हैं ना कि जो भी अ, मतलब शिक्षा के बारे में हम अगर बात करेंगे, कि स्कूल पिछले 20-23 साल से हम लोग देख रहे थे कि क्या गलत है यहाँ, क्या सही होना चाहिए। अगर वो गलत है, सारे लोग बोलते हैं कि ये गलत है, वो गलत है, मगर हमको बस 2 कदम वहाँ से आगे जाना है। एक कदम होता है कि जो भी कुछ गलत है, उसके जगह सही क्या हो सकता है, ये हमको तय करना है, ये पहला कदम है। और दूसरा कदम है, जो सही हमको लगता है वो करने के लिए हमको शुरुआत करनी है।
ये अगर हमने किया तो मतलब बहुत सारे प्रॉब्लम्स है वो अपने आप दूर हो सकते हैं, दूर हो जाएँगे। हर कोई अपनी जगह उसके सॉल्यूशंस के लिए काम करेगा। अ, बहुत सारी जगह से हमको अलग-अलग सॉल्यूशंस मिलेंगे, उसमें से जो सही सॉल्यूशंस है या रेप्लिकेबल मॉडल्स है, हम सारे अपने कंट्री में हम उसको रेप्लिकेट कर सकते हैं। और इस तरह से हर किसी को यही करना चाहिए कि बस सिर्फ़ हम ऐसा नहीं बोलेंगे कि ये गलत है हुआ, वो गलत हुआ या ये गलत है, वो गलत है। ये नहीं बोलते हुए हम लोग उसकी जगह सही क्या है वो देख के वो सही करने के लिए हम खुद अपने जगह से अपने जो अपने सोर्सेस है अपने साथ में, मतलब अगर स्कूल की बात करें तो बच्चे हैं अपने साथ, पेरेंट्स है अपने साथ, विलेजर्स है अपने साथ या प्रशासन है अपने साथ। उन सबको साथ में लेके हम लोग खुद के लेवल पे हमको पहले काम शुरू करना चाहिए। अगर हमने खुद के लेवल पे काम शुरू कर दिया, तो पहले तो लोगों के पास भी जाने की ज़रूरत नहीं है या प्रशासन के पास भी जाने की ज़रूरत नहीं है। हम अगर खुद के लेवल पे बच्चों के साथ क्लास में हम जो भी कर सकते हैं, वहीं से अगर शुरुआत की और वो सारी चीज़ें लोगों की समझ में आ गई, उन्होंने देखी और तो लोग खुद सोचने लगते हैं कि कुछ तो अलग हो रहा है, कुछ तो अच्छा हो रहा है और उस काम में पार्टिसिपेट करने के लिए हर कोई तैयार हो जाता है। तो लोग एक बार पार्टिसिपेशन लोगों का हो गया कि उसके बाद बहुत सारा काम हमारा आसान हो जाता है, हमारी ताकत बढ़ जाती है और जैसे आपने बोला कि ट्रांसफॉर्मेशन की बात है, तो लोग अगर जुट गए साथ में, तो बहुत आसान हो जाता है फिर हमको जो चाहिए हम कर सकते हैं। इस तरह से ट्रांसफॉर्मेशन के लिए पहले खुद से शुरुआत होनी चाहिए। खुद का उसके ऊपर हमको अपने लेवल पे खुद काम शुरू करना चाहिए हमको और वो काम शुरू करने के बाद उसके रिज़ल्ट लोगों के सामने रखने चाहिए और वो देख के लोग अपने आप शामिल हो जाते हैं और लोग शामिल हो जाने के बाद वो काम उसकी स्ट्रेंथ और उसकी स्पीड और उसकी एक्यूरेसी अपने आप बढ़ जाती है। थैंक यू सर। थैंक यू सर। राज किरण सर, आपको कोई क्वेश्चन है? हाँ, मैं मराठी में पूछता हूँ, उनको बिल्कुल सर। कन्व्हिनियंट होगा, मुझे भी होगा. नमस्कार वारे सर. नमस्ते सर। आता मी तुमचं काम ऐकलं. मुळात मी राजकिरण चव्हाण सर फाउंडेशन जिल्हा समिती सोलापूर जी सर। आणि आपण गेल्या 2 वर्षापूर्वीच्या एका कॉन्फरन्समध्ये येणार होतात, परंतु आला नाहीत सर फाउंडेशनच्या सोलापूरच्या. माझा हो, प्रश्न हो. असा होता, की तुम्ही आता जसं सांगितलं, की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण करतो, ती सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. हे अगदी खरं आहे. आणि आज जी शाळा तुम्ही ही उभा केली आहे, संबंध देशाला याचा अभिमान वाटतो. परंतु हे प्रत्यक्षात होण्यापूर्वीचं एक स्वप्न तुम्ही तुमच्या मनामध्ये बाळगलं होतं आणि हे स्वप्न तुम्ही आज प्रत्यक्षामध्ये उतरवलं. आत्ता माझा असा प्रश्न आहे, की आज तुम्ही काय स्वप्न पाहता, की भविष्यातल्या येत्या 25 वर्षामध्ये आपली आपली शाळा कुठे असेल आणि त्या शाळेतले विद्यार्थी कोणत्या स्तरावरती असतील किंवा त्यांच्या एकंदर प्रगतीकडे तुम्ही आज एक स्वप्न म्हणून कसं पाहता? जी सर. सर आपल्याला एक थोडाफार अंदाज येतो, की एक 15-20 हो. वर्षानंतरचं जग कसं असेल आणि त्या जगाच्या प्रायोरिटीज काय-काय असतील. हं, हं. त्यासाठी आज आपल्या मुलांना आपण कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे. उद्याच्या 15-20 वर्षानंतर ज्यावेळेस हे जगाच्या स्पर्धेमध्ये जातील, त्यावेळेस मुलांना असं नको वाटायला, की जग एकीकडे चाललं होतं आणि आपली शाळा आपल्याला भलतीकडेच घेऊन गेली. असं त्यांना कधी वाटायला नको, हा एक विचार सतत मनामध्ये असतो. त्याच्यानंतर दुसरा एक असा आपण म्हणू शकतो त्याला की फक्त एकच मिनिट असं. हां सर. तर त्यावेळेस जी मुलांची मानसिकता असते, त्या मानसिकतेचाही आपल्याला थोडा विचार करावा लागेल, की
त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या काळामध्ये ज्या आज ते विचार करू शकत नाहीत, पण शिक्षक म्हणून आज आपण विचार करू शकतो. त्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. समाजाला त्या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे आणि हे सगळं जे आपल्या डोक्यामध्ये चाललंय, हे त्या लोकांच्या डोळ्यापुढं उभं करता आलं पाहिजे आपल्याला. आणि एकदा त्यांच्या डोळ्यापुढं आपण उभं केलं, की मग मात्र खूप अशा साऱ्या गोष्टी आहेत, की समाज आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि जे जे आपल्याला घडवायचंय, ते घडवण्यासाठी तो हातभार पण लावतो. पण तेवढी एक विश्वासार्हता आपण आपली समाजामध्ये आपली तयार असली पाहिजे महत्त्वाची. कारण समाज आपला ऐकतो किंवा शिक्षकाचा आदर करतो. हा फक्त त्याच्या नावापुढे शिक्षक हे लिहिलेलं आहे म्हणून नाही. तर त्याचा त्याग पाहून किंवा त्याचं समर्पण पाहून किंवा त्याच्यावरचा जो विश्वास आहे त्याच्या आधारावर समाज हे सगळं करत असतो. तो विश्वासपात्र होण्यासाठी किंवा तो आदर मिळवण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल, जसं मगाशी पहिल्या याच्यामध्ये मी सांगितलं, की आपल्याला अ, त्याला आपण काय म्हणू शकतो, की थोडक्यात आपल्या आपल्या स्वतःपासून आपण ते काम सुरू करायचं. रिझल्ट समाजापर्यंत आणायचे. समाज तो पाहिल्यानंतर तो आपोआप तुमच्या कर्तृत्वाबद्दल किंवा तुमच्या जी कल्पना आहेत त्यांच्याबद्दल हॅलो? हां, हॅलो? सर. बोला. आवाज येतोय ना माझा? हां, हां. हां. येतोय तर सर. तुमच्या कल्पना असतील किंवा तुमचं कर्तृत्व असेल त्याचा आदर करायला सुरुवात होते. तुमच्यावर विश्वास बसतो. लोकं पाहताना हे जाणून घेत असतात, की त्यांच्या समाजाच्या मुलांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी म्हणजे पालकांपेक्षाही शिक्षक जास्त काळजी घेतोय. हे एकदा लोकांच्या लक्षात आलं, की आपलं खूप सारं काम हलकं होऊन जातं. तर हे सगळं ज्यावेळेस आपण आपली जबाबदारी आहे आपल्या पद्धतीने पुढचं काळ पाहायचा आहे, दूरदृष्टीने आणि त्या पद्धतीने आपण समाजाला सांगायचंय. एका ठिकाणी मी वाचलं होतं, की शिक्षक चालला जरी स्वतःच्या पायाने तरी समाज चालला जरी स्वतःच्या पायाने, तरी त्यांनी पाहिलं पाहिजे मात्र शिक्षकाच्या डोळ्याने. हा त्याचा अर्थ होतो, की त्याने शिक्षकाने दूरदृष्टी ती समाजाला दिली पाहिजे. ते आपण पाहायला त्यांना शिकवलं पाहिजे. आपल्या डोक्यात चाललेलं त्यांच्या डोळ्यापुढे उभं केलं पाहिजे. आणि ह्यानंतर म्हणजे कुणीही असं परिपूर्ण तर कुणी कल्पना करू शकत नाही, की 20, 25, 50 वर्षानंतरचं हे जग कसं असेल. पण त्याच्यानंतर जे काही बदल होत जातील, ते बदल जे होत जात आहेत, त्या बदलांचा स्वीकार करण्यासाठी किंवा अ, त्या बदलांनुसार स्वतःला ॲडजस्ट करून त्याच्यानुसार वाटचाल करण्यासाठीची एक जी मानसिकता लागते, ती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. मग ती शिक्षकांनी तर ठेवलीच पाहिजे, पण ती मुलं सुद्धा त्यासाठी तयार असली पाहिजेत. त्याला आपण फ्युचर रेडी असं म्हणतो किंवा भविष्यवेधी असंही म्हणतो. तर त्या पद्धतीने म्हणजे मुलांकडून जर आपण तशी अपेक्षा धरणार असू, तर मग शिक्षकांनी पण तशाच पद्धतीने आपलं मानसिकता किंवा त्याची जी एक माइंडसेट आहे तो तशा पद्धतीचा ठेवला पाहिजे, की आपण जे बदल होत जातील त्या बदलाला आपण सकारात्मक घेऊन या पद्धतीने आपण आपल्या अ, धोरणामध्ये, आपण आपल्या नियोजनामध्ये तो बदल करून त्याचं शेवटचं जे आउटपुट आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो हे सतत 24 तास शिक्षकाने आपल्या डोक्यामध्ये हे सतत चालू ठेवलं पाहिजे. आणि ज्याला आपण लर्निंग टू लर्न म्हणतो, की ज्याला आपण विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी आपण अ, त्या पद्धतीने शिकवले गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना. असं आपण एक कल्पना आपल्या मनामध्ये असते लर्निंग टू लर्न, की शिकायचं कसं हे त्याने सतत शिकलं पाहिजे. शिक्षकासाठी सुद्धा हेच लागू होतं. आणि जर तसं असेल, तर मग येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती तयार होईल, त्याची चाहूल शिक्षकाला सगळ्यांच्या अगोदर लागेल आणि चाहूल लागल्यानंतर त्याच्यावर कसं काम करायचं, त्या बदलासाठी आपण स्वतःला कसं सिद्ध करायचं आणि समाजालाही आपल्याबरोबर कसं घेऊन घ्यायचं, त्याच्यासाठीची जी काही त्याच्या कल्पना असतील किंवा त्याचं नियोजन असेल, हे शिक्षकाच्या मनामध्ये तयार होत जाईल आणि असं झाल्यानंतर मग समाजाला एकदा का शिक्षकाच्या ह्या विचार करण्याच्या पद्धतीची आणि काम करण्याच्या पद्धतीची एकदा का समाजाला ओळख झाली, की त्यानंतर आम्ही वाबळेवाडीमध्ये पाहतोय, की सुरुवातीला जरी काही लोकांना शंका असायच्या, पण आज जर आम्ही एखादी चुकीची गोष्ट जरी सांगितली, तर समाजातून एकही उलटा प्रश्न येत नाही, की गुरुजी हे का करायचं, कसं करायचं आणि याने काय होईल? त्यांना एक माहीत झालं ना, की यांनी ठरवलंय ते चांगलंच असेल आणि ते काहीतरी चांगलं करण्यासाठीच यांची ही पावलं असतील.
तर तो डोळे झाकून समाज तुमच्या मागे चालायला सुरुवात करतो आणि ते फार महत्वाचं असतं कुठल्याही कामामध्ये म्हणा, चळवळीमध्ये म्हणा, हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला फॉलो करणारी माणसं डोळे झाकून तुमच्या पाठीमागे चालली पाहिजेत आणि हे होण्यासाठी ज्यांना आपण फॉलो करतोय तो तेवढ्या ताकदीचा, तेवढ्या विश्वासाचा आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण निवांत त्याच्यावर विसंबून राहू शकतो. इतक्या पात्रतेचा तो समोरचाही व्यक्ती असला पाहिजे. ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी अशा घडत जातील, त्यावेळेस मग आपण भविष्यासाठीच्या कल्पना करण्यासाठी स्वतःला आणखी सक्षम बनवू शकतो. त्या कल्पना आपण जर त्या पद्धतीने केल्या किंवा आपल्या मनात डोक्यात विचार करण्याची एक पद्धत जर तशी बनली गेली, तर सहजपणे आपण त्या कितीही अवघड गोष्टी असतील, अडचणी असतील, समस्या असतील, त्याच्यावर चुटकीसरचे मार्ग काढू शकतो आणि ते काढलेले मार्ग समाज त्याला स्वीकारून समाजाची वाटचाल पुढे चालू राहू शकते. फार नैसर्गिक होतं हे सगळं. आणि मग ह्यासाठी तुम्ही जे म्हणता, की तुमचं स्वप्न किंवा काय विचार करता, पुढचं काय तुम्ही पाहताय, अगदी 100% सगळं जरी आज इथं बसून नाही कळलं एखाद्या भविष्यवेत्त्यासारखं, तर आज आपण शिक्षक म्हणून एक नक्कीच म्हणू शकतो किंवा आपण म्हणायला पाहिजे असं मला इथं सांगायचंय. आपण काय म्हणायला पाहिजे, की माझ्या समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांची ही जी शाळा आहे, ज्या शाळेला मी जबाबदार आहे, ह्या मुलांसाठीची जी शाळा आहे, ही शाळा त्या मुलांना जगातली सर्वोत्तम शाळा वाटली पाहिजे त्या क्षणाला. एवढं जर आपण ठरवलं, की माझ्या समोरच्या मुलांना असं वाटलं पाहिजे, की माझी शाळा ही माझ्यासाठी जगातली द बेस्ट शाळा आहे. मग ते वाटण्यासाठी मी काय-काय केलं पाहिजे हे करून घेण्यासाठी मला कुणाकुणाची मदत घ्यावी लागेल हे मला ठरवलं पाहिजे. त्यासाठी मी मुलांकडून काय अपेक्षा धरतो याची मला जाणीव असली पाहिजे. मुलांनी त्या अपेक्षेला उतरण्यासाठी किंवा सहजपणे मुलांनी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना मी कोणतं कल्चर तिथं दिलं पाहिजे किंवा काय माझ्या शिकण्यातल्या पद्धतींमध्ये मला बदल केले पाहिजेत, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. ह्या मुलांना जर मी भविष्यवेधी पद्धतीने तयार करायचं म्हणतोय, तर ह्यांना उद्याच्या भविष्यासाठी त्या भविष्याकडे पाहण्याची कोणती दृष्टी मला दिली पाहिजे आज, ती मी विचार करून ठेवली पाहिजे. एक सगळा असा फक्त स्वप्न पाहून होणार नाहीये. त्याच्यासाठी तो निश्चय पाहिजे आणि तो निश्चय असा पाहिजे, की तो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये गेला पाहिजे. फक्त मनात ठरवायचं आणि कुठेतरी बाजूला शोकेसमध्ये तो विचार असा सजवून ठेवायचा असं नाही. तो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये गेला पाहिजे. हे मला करायचंय ना, झालं ना निश्चित एकदा, की मग आपल्या आतमध्ये जे सॉफ्टवेअर असतं, आपल्या मेंदूला केंद्रस्थानी ठेवून जे काही आपल्या शरीरामध्ये काम करतं आणि फक्त शरीरातच नाही, त्या विश्वामध्ये त्याचं काम चालतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ठरवलेल्या गोष्टी एकदा का टाकून दिल्या आणि त्या तिथं सेट झाल्या, की त्या सॉफ्टवेअरच्या पलीकडे जाण्याची आपली स्वतःची पण हिंमत होत नाही. आणि मग 24 तास आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो, त्याच गोष्टीवर काम करत राहतो आणि तसं झालं तरच ती स्वप्न पूर्ण होतात. ज्यांना आपण स्वप्न म्हणतो, सगळीच स्वप्न पूर्ण नाहीत होत. पण अशा पद्धतीने ज्या स्वप्नांचं नियोजन होतं, ती स्वप्न मात्र पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण वैश्विक शक्ती त्या स्वप्नांच्या मागे उभी राहते आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करते. थँक थँक यू सर. स्वाती मॅम. सर, आज सर्वांसमोर असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबळेवाडीची शाळा इन्फ्रास्ट्रक्चर ही बाब सोडून याची सुरुवात आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा होण्याची सुरुवात ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आधी झालं असं आम्ही सगळेजण ऐकतो. तर याची सुरुवात कशी झाली? सुरुवात जी अगोदरच्या प्रश्नामध्ये मी आता उत्तर देताना केली होती ना, की मला माझ्या मुलांसाठी अशी शाळा उभी करायची, की त्यांना वाटलं पाहिजे माझी शाळा जगात सर्वोत्तम आहे. मग जगात सर्वोत्तम हेच इंटरनॅशनल. ह्या मध्ये कुठं-कुठं सर्वोत्तम काय-काय चालू आहे, ते माझ्या मुलांसाठी मिळतंय का? मिळत नसेल तर ते मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे, जगातच फक्त सर्वोत्तम असतं असं नाही. तुम्ही तुमच्या शाळेत काहीतरी असं सर्वोत्तम उभं करू शकता, की ज्याला जगात सर्वोत्तम गणलं जाईल. ते माझ्या शाळेतल्या मुलांसाठी मला उपलब्ध करता येतंय का? मग ते इंटरनॅशनल स्कूल आहे. नावात इंटरनॅशनल स्कूल असण्यात काही अर्थ नाही. किंवा त्या इंटरनॅशनल स्कूलचे नाव देऊन त्याच्या पाठीमागे जो काही एक खेळ चालू असतो त्याच्यात पण काही अर्थ नाही.
की आपल्या मुलांसाठी त्या सगळ्या गोष्टी, मग पेडागॉजी असेल, साधनं असतील, तुमची शिकण्या शिकवण्याची ती सगळी पद्धत किंवा ते जे कल्चर असेल, त्याच्यानंतर ॲक्चुअल कॅम्पस असेल शाळेचा, तिथं असणाऱ्या त्यांना सोयी-सुविधा ज्या आपण मुलांना ज्या उपलब्ध करून देतो. मग पाणी असेल किंवा त्यांची टॉयलेट्स असतील, ही झाली उदाहरणं. पण अगदी कुठल्याही बाबतीत आपण जर विचार केला तर ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असली पाहिजेत. ज्या पद्धतीने मुलं विचार करतात किंवा आपल्या शाळेमध्ये म्हणजे सहजच काही शाळा जर आपण पाहिल्या तर पहा, की मुलांनी कागद फाडलेले असतात आणि खिडकीतून बाहेर टाकलेले असतात. खूप सारे कागद, प्लास्टिक तिथं पडलेलं असतं. याला आपण आंतरराष्ट्रीय विचार नाही म्हणू शकत. आंतरराष्ट्रीय विचार करणं याचा अर्थ जगामध्ये ज्याची आवश्यकता आहे, त्या गोष्टी आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या विचारामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण त्या आणून देतोय का? मग त्या फक्त शिक्षणाच्याच असतील असं नाही. त्या पर्यावरणाच्या असतील, त्या रोजच्या जगण्याच्या असतील, कॉमन सेन्सच्या असतील, कुठल्याही असू द्या. त्या गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय पातळीच्या किंवा ज्याला आपण एक म्हणजे प्रगत देश म्हणतो, ज्याला पुढारलेले देश म्हणतो. तिथं आता सध्या काय चाललंय? बरं, जे पुढारलेले आहेत त्यांचं सगळं योग्य असतं असं मला इथं म्हणायचं नाही. पण एक मानवता म्हणून किंवा या सृष्टीचे आपण जबाबदार घटक आहोत हे ठरवून किंवा माणुसकीच्या भावना त्या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवून आपण कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, त्याचे जे नियम आहेत, ते कोणत्या देशाचे किंवा कोणत्या सिस्टमचे नियम मी म्हणत नाही. ह्या सगळ्या नियमांना अनुसार आपण आपल्या मुलांच्या मध्ये ते बदल त्यांच्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये केलेले आहेत का? हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मला आपल्या मुलांसाठी शाळेतल्या करता आल्या, तरच आंतरराष्ट्रीय शाळा आपण त्याला म्हणू शकतो. पण याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ह्या शब्दाला साजेशा सगळ्या कृती, आंतरराष्ट्रीय शिक्षण किंवा त्यानंतर मी ज्या गोष्टींचा मी आता उल्लेख केला त्या सगळ्या बाबी ह्या अगोदर त्या शाळेत 100% असल्या पाहिजेत आणि मग आपण त्या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणू शकतो. अशा विचारातूनच हे सगळं सुरू झालं. आंतरराष्ट्रीय नाव त्याला नंतर पडलं. थँक यू. थैंक यू सर। ये बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है कि अगर वो सोच लाई जाए कि जो हम लोग बाकी सब कंट्रीज के बारे में रिस्पेक्ट करते हैं कि वहाँ इतनी साफ सफाई है और रूल्स रेगुलेशंस कायदे कानून सब अच्छे से फॉलो होते हैं, तो वो मेंटालिटी से अगर शुरुआत करें तो डेफिनेटली रास्ता थोड़ा बदल जाता है। दीपाली मैम। येस सर. नमस्ते सर. वारे सर, सर्वात प्रथम तर तुमचं खूप खूप स्वागत. माझा आवाज येतोय व्यवस्थित? येतो मॅम, येतोय. नमस्ते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत सर. आणि इतके सगळे आमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला ऐकायला उत्सुक आहेत खरं तर. मला प्रश्न म्हणून विचारायचा नाहीये, कारण तुमच्याबद्दलची बरीच म्हणजे जी आपली चर्चा चालते त्यातनं सगळी माहिती. पण माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणि मित्रांसाठी एक प्रश्न मी आपणास विचारते, की सर आपल्या शाळांमध्ये आपण फक्त शिक्षणासंदर्भात विचार करत नाही आणि शिकवणं हा मुद्दा नाही, तर शिकणं हा मुद्दा आहे. तर आपल्या शाळेमध्ये आपण जी वेगवेगळी आव्हानं मुलांना देतो, त्या संदर्भात आपण आमच्या या सर्व मित्रमैत्रिणींना काय सांगाल? शाळेमध्ये कल्चर आपलं जे आहे बाबलेवाडीच्या शाळेमध्ये, ते अशा पद्धतीचं साधारण कल्चर आहे की एक एक सिद्धांत आहे त्याच्या पाठीमागं, की जो आम्ही कृतीतून सिद्ध केलेला आहे. तो सिद्धांत असा आहे, की मुलांच्यावर जबाबदारी दिली, की ती मुलं आणखी जबाबदार होतात. आणि ती केवळ छोटी आहेत, त्यांना काही समजत नाही किंवा मलाच लक्ष दिलं पाहिजे असं जर आपण म्हणत राहिलो, तर त्या मुलांच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असणारा बदल हा काही आपल्याला लवकर करून घेता येऊ शकत नाही. तेवढं त्यांना एक प्रगल्भता त्यांच्यामधली गृहीत धरून त्यांना ते काम दिलं जातं किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. त्या पद्धतीने त्यांचं त्यांच्याशी आमचं बिहेवियर असतं. आणि दुसरी गोष्ट अशी, की मी जी मगाशी उल्लेख केला लर्निंग टू लर्न. शिकायचं कसं हे शिकलं पाहिजे मुलांनी. सगळ्याच गोष्टी त्यांना आयुष्यात लागणाऱ्या आपण शिकवू शकत नाही. पण कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये ज्या वळणावर कधी शिकावी लागेल, ती शिकायची कशी? किंवा ती शिकण्यासाठी कुठलीही
त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती किंवा संभ्रम कधीच तयार झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण शाळेत आपल्याला मुलांना नेहमी करून दिलं पाहिजे. मग फक्त शाळेसाठीच नाही तर त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची अशी आपली ठरते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग समजा फक्त जबाबदारी दिली म्हणजे झालं का? त्यांच्या गती वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा त्यांनी हे काम स्वतःहून केलं पाहिजे. त्यांची मानसिकताच अशी बनली पाहिजे. ह्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी एक प्रकार येतो तो म्हणजे आव्हानांचा. आव्हान दिल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठीची एक चढाओढ प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि एक असा त्याच्या मनाने एक निश्चय केलेला असतो की मी हे करणारच. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी तो निश्चय करतो त्यावेळेस त्याच्या संदर्भातली सगळी आपली काळजी संपलेली असते. मग कोणताही आव्हानं असतील आपण अनेक प्रकारची आव्हानं देऊ शकतो की आपल्या बोलण्यात फक्त फरक केला पाहिजे. आपण आदेश देण्याऐवजी आपण आव्हानाच्या स्वरूपात जर बोललो की तुम्ही हे केलंच पाहिजे वगैरे असं म्हणण्यापेक्षा सांगा कोण कोण हे करू शकतं. हे जर झालं तर 100% सगळी मुलं करू शकतील. मी जर म्हटलं की त्यांना हे 4 दिवसात झालंच पाहिजे, पण मी जर असं म्हटलं की लवकरात लवकर कोण हे करू शकेल सांगा, किती वेळ लागेल पाहूयात आपण, कोणाचं सगळ्यात अगोदर होईल. तर मला जे 4 दिवस अपेक्षित आहे, मुलं सगळी 2 किंवा 3 दिवसामध्येच ते पूर्ण करून देऊ शकतील. हा आव्हानांचा असा फायदा होतो. शिवाय मी आदेश दिल्यानंतर ते काम पूर्ण करायला किंवा करताना त्या मुलाच्या मनामध्ये एक अशी गुलामीची भावना असते थोडक्यात. तो शब्द इतका योग्य नाही, पण आपण म्हणू शकतो की कुणीतरी आपल्याला सांगतंय आणि म्हणून मी करतोय, ही भावना असते. पण आव्हान दिल्यानंतर ते पूर्ण करीत असताना त्याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या गतीने आणि स्वतःच्या क्षमतेने तो त्या कामात म्हणजे पुढे जात असतो आणि त्याच्यासाठी जे काही असेल पावला-पावलाला त्याची ती अचिव्हमेंट असते आणि प्रत्येक ती अचिव्हमेंट आहे किंवा ते सक्सेस आहे, हे त्याला आनंद देत असतं. आदेश दिल्यानंतर केलेलं काम हे त्या मुलाला आनंद देत नाही. आव्हान दिल्यानंतर त्याने केलेलं काम हे त्या मुलाला खूप आनंद देतं. अशा पद्धतीने थोडासा सांगण्यात शब्द तेच आहेत, काम तेच आहे. शब्द बदलायचे आहेत फक्त थोडेसे. ते शब्द बदलले, की मग आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अगदी सहजपणे घडवून घेऊ शकतो. एवढा ह्या म्हणजे आपण जो उल्लेख केला आव्हान, त्या आव्हानाच्या याच्यामध्ये इतका इतकी ताकद आहे, की जी आपल्याला मुलांच्या गतीच्या किंवा प्रगतीच्या ज्या आपल्या आकांक्षा किंवा आपल्याला अपेक्षा असतात, त्याच्या कितीतरी अलीकडंच आपल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद त्या आव्हानांमध्ये असते. थँक यू. धन्यवाद सर. खरं तर विद्यार्थ्यांसाठी आपण जे काम करता ते मोलाचं आहे आणि मला सांगायला आवडेल हार्दिक सर सध्याही सर शाळेतच आहेत आणि म्हणून जो आजूबाजूचा छोटा बारका आवाज मुलांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पण आपल्यापर्यंत पोहोचतोय. हे जे डेडिकेशन आहे मग समाज मग नंतर प्रशासन अशा सगळ्या टप्प्यांनी पूर्ण होत होत सरांचं काम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. आपण प्रश्न विचारून त्यांच्याकडून आणखी माहिती काढू शकता. तर त्या सर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले आहेत त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल गर्व सुद्धा आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू हार्दिक सर. थँक्यू. मेघना मॅम. येस सर, थँक्यू. सर जेव्हापासून नमस्कार सर, जेव्हापासून बाबडेवाडी शाळेबद्दल कळलं तेव्हापासूनच अशी इच्छा होती की तुमचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावं आणि ते या ट्रेनिंग थ्रू प्राप्त झालं त्याच्यासाठी मी हार्दिक सरांचे खूप आभार मानते. तर माझा प्रश्न असा आहे की जर गंगा आहे तर गंगोत्रीही असणारच. तर तुमचं प्रेरणास्थान काय होतं? तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या तुम्ही पाहिल्या त्या कुठल्या होत्या ज्यामुळे तुम्ही हा कार्यारंभ सुरू केला? आणि याच्यात अडचणी पण तुम्हाला भरपूर आल्या असतील, तुम्ही त्याला ओव्हरकम कसं केलं, ओव्हरटेक कसं केलं? जी. तुम्ही जो गंगोत्रीचा उल्लेख केला मॅम, तसं काही म्हणजे ह्या सगळ्याचं उगमस्थान एकच नाही. पण आपण जर मग तुम्ही उल्लेखच गंगेचा केलाय, तर फक्त एका गंगेकडे न पाहता अशा अनेक नद्या, उपनद्या, ओढे, ओहळ त्या नदीला येऊन मिळत असतील आणि त्या प्रत्येकाचा काहीतरी एक उगमस्थान असेल.
गंगेला येऊन मिळालेला एक छोटा ओहोळ तो सुद्धा गंगाच होतो, पण त्याचं उगमस्थान मात्र काहीतरी वेगळं असतं. वेगळ्या कारणाने, वेगळ्या वातावरणातून, वेगळ्या परिसरातून, वेगळ्या म्हणजे समाजातून किंवा भौगोलिक परिस्थितीतून तो ओहोळ तिथं आलेला असतो. असं फक्त एक कारण ह्या शाळेच्या कामाला आपल्याला सांगता येणार नाही किंवा ते तसं नाहीये सांगता येणार नाही म्हणजे. अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या मुलांशी संबंधित आहे हे मात्र नक्की. या कोणी महान व्यक्ती किंवा विचार किंवा याच्यातून हे सुरू नाही झालेलं. प्रत्येक मूल शाळेतलं, की जे आमच्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी ते महानच असतं. त्याच्या विचारातून किंवा त्याच्या विचारातून, त्याच्या बोलण्यातून, त्याचं ऐकून घेतल्यानंतर त्याच्या आशा, अपेक्षा त्यातून ज्या काही गोष्टी समोर येत होत्या आणि त्या आपल्याला समजून घेता येत होत्या. तो एक मेसेज असतो प्रत्येकाच्या बोलण्यात, कृतीत, वागण्यात किंवा आपल्या बरोबरच्या त्याच्या मुलाचा झालेला काही संवाद असेल मोकळेपणाने, त्यातून काहीतरी मेसेज असतो. तो मेसेज फक्त पकडण्यासाठी आपल्याकडे जो रिसीव्हर पाहिजे ना, तो रिसीव्हर खूप स्ट्रॉंग लागतो आपल्याकडं, की मग तो मेसेज आपल्याला पकडता आला. तो मेसेज जर आपल्याला पकडता आला, तर मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर विचार करता येतो आणि मुलांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आपल्याला तिथे उभ्या करता येतात. मुलांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टीच का उभ्या करायच्या? तर शाळा मुलांची आहे असं आपण सगळेजण म्हणतो. मग तिथं होणारं सगळं काम हे मुलांना केंद्रस्थानी ठेवून किंवा त्यांच्या अशा अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून आपल्याला उभं केलं पाहिजे. म्हणून आम्ही बऱ्यापैकी त्याच्यावर आमचं लक्ष असतं. खूप साऱ्या घटना, खूप सारे प्रसंग असे घडून गेलेले आहेत, की आमूलाग्र आमच्या ज्या म्हणजे आम्ही शाळेत असताना पासूनच्या शाळेबद्दलच्या ज्या आमच्या कल्पना होत्या, त्या कल्पना आम्हाला सोडून द्याव्या लागल्या तिथं. अनेक असे प्रसंग घडले गेलेले आहेत. आणि त्या घडलेल्या घटनांमधून, प्रसंगांमधून जो काही बोध घ्यायचा होता किंवा जो मेसेज पकडायचा होता, तो बरोबर पकडला आणि तो पकडल्यानंतर मगाशी मी जसं म्हटलं, की तो आपल्या सिस्टममध्ये, सॉफ्टवेअर सिस्टममध्ये टाकून द्यायचा, की हे असंच असतं. मग त्यानंतर पुन्हा त्या बाबतीत कधी संभ्रमावस्थेत आपण राहत नाही किंवा राहणार नाही. जे ठरलं, जे जाणवलं, जे दृढ केलं, त्याच्यावर इथून पुढच्या काळामध्ये आपण काम करत जातो किंवा काम करत राहतो. तर तशा पद्धतीने अनेक अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या समोर ठेवून किंवा ज्याचा अनुभव घेऊन किंवा ज्याचं निरीक्षण करून अ, अपेक्षित असणारं किंवा आवश्यक असणारं काम, आवश्यक असणारं धोरण, आवश्यक असणारी विचार प्रक्रिया आम्ही शाळेमध्ये सुरू केली आणि त्याच्यामध्ये कुठलाही परत तो रस्ता परत आम्ही कधीही बदलला नाही, की एकदा एक गोष्ट आमच्या लक्षात आली ना, की ही गोष्ट प्रक्रियेसाठी किंवा अ, एकंदर आपली जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेसाठी ही गोष्ट योग्य आहे. योग्य असणारी गोष्ट मग आम्ही सतत तिला राबवत गेलो. तिला समोर ठेवूनच बाकीच्या गोष्टींची आखणी करत गेलो आणि हळू-हळू हे काम म्हणजे जर आपण नाही का एखाद्या गावाला जायचंय, तो त्या गावाला जाणाराच रस्ता आपल्याला पकडायला पाहिजे. मग आपण नेमकेपणाने त्या गावाला पोहोचू शकतो. पण रस्ता माहीत नाही ना आपण ट्रायल एंड एरर बेसवर गावाला जायला निघालो, तर कधी गावाला पोहोचू आपल्याला काही सांगता येत नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मिळालेले रस्ते हे पकडून ठेवले आणि त्याच रस्त्यावरून वाटचाल करत राहिलो आम्ही सगळे आणि मग खूप चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने ते ध्येय आम्ही गाठवत गेलो मुलांसाठी पण त्यासाठी मुलांनाही त्रास होत नव्हता. आम्हालाही त्रास होत नव्हता आणि आता तर त्याला खूप आपण सगळेजण पाहतोय खूप चांगलं स्वरूप त्याला आलंय. ह्या अशा पद्धतीने हे सगळा प्रवास घडत चाललेला आहे. तुम्ही उदाहरण दिलं त्याप्रमाणेच जे काही मार्गात येईल त्याला स्वीकारायचंय, त्याला योग्य करून घ्यायचंय. आपल्या वळणावर न्यायचंय आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या पद्धतीने त्याचं शेप बदलून त्याला बरोबर घेऊन पुढे निघायचंय. अशा पद्धतीने हा प्रवाह सगळा चालू आहे. थँक यू मॅम. थैंक यू सर। नीलेश सर, आपको भी कोई क्वेश्चन? सर्वप्रथम वारे सर, तुमचं आजच्या या सत्रामध्ये स्वागत आणि अभिनंदन सुद्धा की खूप छान कार्य तुमच्या माध्यमातून झालेलं आहे.
प्रश्न सर असा आहे की ज्या वेळेला तुमची शाळा एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आपण त्याला म्हणतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये आपण तिचा गुणगौरव झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या शाळेचा एक आदर्श घेऊ इच्छितो. त्यामुळे नेमकं त्या शाळेमध्ये काय चालतं, आताच आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे असो स्टेट बोर्डचा एक पॅटर्न असतो, एक सीबीएसई पॅटर्न बरेच लोक फॉलो करतात, काही ठिकाणी आयसीएसई पॅटर्न सुद्धा असतो. या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे उपक्रम शाळांमध्ये राबवल्या जातात. तर आम्हाला असं जाणून घेण्याची इच्छा आहे की नेमकं आपल्या वाबळेवाडीच्या शाळेमध्ये आपण कशा प्रकारे म्हणजे कोणत्या प्रकारे सिलेबस आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. जर जिल्हा परिषद शाळा आहे तर स्टेट बोर्ड आहे की नेमकं आणखी कोणत्या प्रकारे आणि कोणकोणते उपक्रम मुलांसाठी कशा प्रकारे आपण कार्य करतो, त्याचं थोडं विस्तृतमध्ये आम्हाला माहिती मिळाली तर कदाचित त्यापासून आम्हाला सुद्धा काही प्रेरणा मिळेल. सर पूर्वीपासूनच म्हणजे आम्ही हॅलो पूर्वीपासूनच सिलेबस किंवा एखादा पॅटर्न किंवा याच्या फारसा आम्ही कधी मोहात पडलो नाही. स्टेट बोर्ड होता आमचा म्हणून काय आम्ही स्वतःला सीबीएसई किंवा आयसीएसई पेक्षा कधी कमी समजलं नाही किंवा आमचा स्टेट बोर्ड पॅटर्न आहे किंवा सिलेबस आहे म्हणून आम्ही त्याच्या बाहेर जायचं नाही, त्या चौकटीच्या असं कधी ठरवून घेतलं नाही. आजही आमच्याकडे जर पाहिलं तर कोणता पॅटर्न याला म्हणायचा असा प्रश्न पडेल, असं सगळं काम चालू असतं. आणि कोणालाही म्हणजे मी शिक्षकांच्या बाबतीत नेहमी सांगतो ही गोष्ट की जगामध्ये एखाद्या नोकरीमध्ये सगळ्यात जास्त स्वातंत्र्य कोणाला मिळत असेल तर ते शिक्षकाला. मग इतकं सगळं स्वातंत्र्य आहे तर तिथं कसले आलेत पॅटर्न? वर्गात गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर तो राजा आहे तिथला. त्याने ठरवायचं असतं आपल्या पोरांच्या बरोबर आपण काय काय करायचंय. ते सगळं ठरवल्यानंतर ज्यावेळेस आपण तिथं राबवायचं असतं प्रत्यक्षात आपल्याला, तिथं आपल्याला कुणाचाही अडथळा नसतो. आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, मग ते परिस्थितीनुरूप, भौगोलिक क्षेत्रानुरूप किंवा एक सामाजिक जी प्रगल्भता किंवा एक पुढारलेपण असतं त्याच्यानुरूप आपल्या समोर जी मुलं आहेत किंवा आपल्या समोरची जी शाळा आहे, याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तो बदल आपण करू शकतो. सिलेबस किंवा सिलेबसच्या बाहेर जायचंच नाही ही साखळी आपण स्वतः आपल्या पायाला बांधून घेतलेली आहे. ती काय आपल्याला व्यवस्थेने बांधून दिलेली नाहीये. त्या सगळ्या गोष्टी शिकवून आपण त्याच्या पलीकडे खूप जाऊ शकतो. वेगवेगळे उपक्रम करू शकतो. ज्यावेळेस आपल्या मुलांच्या हिताची आपण रात्रंदिवस काळजी करत असतो, त्यावेळेस आपल्या मुलांच्या हितासाठी आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. त्याला कोणतीही मर्यादा राहत नाही. मर्यादा शिक्षकांनी कधी पाळू नये आणि मुलांनी कधी स्वीकारू नये. अशा प्रकारचं वातावरण शाळेत असलं पाहिजे. ह्या पद्धतीने आमच्या शाळेत काम चालतं आणि सगळीकडे ते चालावं असं वाटतं. थँक यू. दीपाली मॅम. ओके. और कोई सवाल है किसी को? स्वाती मॅम. वारे सर, आता 1 वर्षापासून लॉकडाऊन मध्ये आपल्या शाळेमध्ये मुलांचं शिकणं कशा प्रकारे सुरू आहे ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला. लॉकडाऊन ज्यावेळेस होईल अशी शक्यता निर्माण झाली होती, त्यावेळेस शाळेमध्ये आम्ही पहिलं काम केलं ते म्हणजे हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत Google Meet किंवा Zoom, याचं ट्रेनिंग आम्ही शेवटच्या 2 दिवसात मुलांना दिलं. डिव्हाइस तर आमच्या सगळ्या मुलांकडे होतीच आणि त्या डिव्हाइसच्या मार्फत आम्ही 100% आमची मुलं आमच्या ऑनलाईन क्लासेसला हजर राहायला लागली. सुरुवातीच्याच काही दिवसामध्ये आमच्या लक्षात आलं की ऑनलाईन शिक्षण आपण ज्याला म्हणतो, ती थोडीशी फसलेली कन्सेप्ट आहे सगळ्यांच्या एकंदर आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये. ती फसलेली या अर्थाने म्हणेल मी, की जर आपण ऑनलाईन म्हणतोय तरीही आपण मोबाईलचा कॅमेरा चालू करतोय आणि फळ्यासमोरच उभं राहतोय आणि तिथूनच मुलांना शिकवतोय.
आपला व्हिडिओ चालू राहतोय आणि मुलांनी त्या व्हिडिओकडे 2 तास 3 तास लक्ष देऊन पाहावं अशी आपली अपेक्षा असते. एखाद्या चित्रपटाचा आपण जर विचार केला तर अ, म्हणजे इतके मानधन देऊन, कोट्यवधीचं मानधन देऊन कोणी हिरो हिरोईन तिथं आणलेले असतात त्यांनी. कॉमेडियन असतात. त्याच्यानंतर उच्च दर्जाची फोटोग्राफी असते, शूटिंग असतं. त्याचा वेगवेगळ्या ॲनिमेशन वगैरे तंत्राचा वापर करून तिथं ते सगळं जुळवलेलं असतं. तरीही 3 तास एकाग्र होऊन चित्रपट पाहतीलच मुलं. अ, हे काही सांगता येत नाही, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. मात्र एकच शिक्षक फळ्यासमोर उभा आहे विदाऊट मेकअपचा आणि त्याला 3 तास ऐकावं, 2 तास ऐकावं अशी आपली जर अपेक्षा आपण मुलाकडून ठेवली, तर ती अपेक्षा फार चुकीची आहे, असं आपल्याला नक्कीच पटल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे? त्यांना गुंतवून कसं ठेवलं पाहिजे? ह्याचा आम्ही नंतर विचार करायला लागलो. आणि त्या सगळ्या विचारातून आम्ही आमचं स्वतःचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम नावाचं एक सॉफ्टवेअर मुलांच्याच मदतीने आम्ही डेव्हलप करत गेलो. कारण आमची एक मुलांची टेक्नोसेव्ही मुलांची एक मोठीच्या मोठी टीम आहे, की ज्यांचं कोडिंग लँग्वेजेस ज्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि शाळेला अपेक्षित असणारे सॉफ्टवेअर असतील, वेबसाईट्स असतील किंवा कुठल्याही गोष्टी सुरू करण्यासाठी, तयार करण्यासाठी ती नेहमीच तत्पर असतात ही मुलं. त्या मुलांच्या माध्यमातून आम्ही सिस्टम तयार केली. त्यात कंटेंट, त्यानंतर व्हिडिओ, त्यानंतर प्रश्नसंच, वेगवेगळ्या चाचण्यांचे टेस्ट सीरीज. त्या टेस्ट सोडवल्यानंतर त्याचे रिझल्ट एक अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये एक मोठ्याच्या मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने अ, तो समोर येणारा तो रिझल्ट, हे सगळं अगदी सहजपणे आम्हाला उपलब्ध झालं. एखादा व्हिडिओ पाहतायत मुलं, छोटा व्हिडिओ असणार तो, ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी किती कमीत कमी सेकंदाचा तो व्हिडिओ आपण बनवू शकतो, अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं असतं. आणि तो व्हिडिओ बनवल्यानंतर, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर, त्याच्या संदर्भातल्या नोट्स वाचल्यानंतर त्याचे जे प्रश्नसंच आहे ते सोडवत मुलं जशी पुढे जातात. गेममध्ये जसं काही त्यांना पॉइंट्स मिळत जातात, तशा पद्धतीची व्यवस्था त्याच्यात केलेली आहे. म्हणजे गेममध्ये मुलं का अडकतात त्याचा सगळा विचार करून आमच्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही तशी रचना केली आहे त्याची. त्यानंतर शिक्षकांना सुद्धा, की मुलांना शिकवताना किंवा शिकवल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये अजून त्या मुलांची तयारी होणं अपेक्षित आहे, हे शिक्षकांना पण समजून जातं. तशा पद्धतीचं पुढच्या असाइनमेंटची रचना त्या शिक्षकालाही तिथं करता येते. तर अशा पद्धतीने एक आम्ही ऑनलाईनचं ते सॉफ्टवेअर तयार केलं. त्याच्या जोडीला ऑनलाईन क्लासेस तर असतातच. पण आम्हाला मग त्याचा इतका चांगला परिणाम आम्हाला जाणवला, की मागच्या वर्षभरामध्ये अ, आम्हाला म्हणजे जे आम्ही शाळा चालू असताना करू शकत नव्हतो, अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही शाळा बंद असताना लॉकडाऊनच्या दरम्यान मुलांच्या बरोबर आमच्या सक्सेस झाल्या. आणि प्रयत्न करूनही शाळा चालू असताना आमच्या त्या सक्सेस होत नव्हत्या. मधल्या काळात तर मुलं आणि आम्ही गमतीने म्हणायचो, की जसं सर्फ एक्सेलची जाहिरात असते आणि तिथं म्हटलं जातं, की डाग अच्छे होते. तसं आमची मुलं आणि आम्ही म्हणायचो, की लॉकडाऊन अच्छा होता है. हा सगळा एकंदरीत विचार करता अ, मग सुरुवातीला आमची स्पोकन इंग्लिशच्या संदर्भात आम्ही केलेलं काम असेल, खूप चांगले रिझल्ट त्याचे मिळाले. त्यानंतर आम्ही जापनीज साठी काम केलं, जापनीज लँग्वेजसाठी. त्याच्यामध्ये आता 76 मुलं आमची जापनीजच्या परीक्षेला बसलेली. जपान सरकारमार्फत जी परीक्षा घेण्यात येते, त्या परीक्षा अटेंड करतायत 76 मुलं आमची. त्यानंतर मधल्या काळात म्हणजे अभ्यासक्रम तर फार लवकर शिकवून पूर्ण व्हायचा ऑनलाईनच्या ह्या सिस्टममुळं. स्कॉलरशिपच्या मुलांची आमची खूप खूप चांगली तयारी झाली ह्या वर्षीच्या. दुर्दैवाने अजून परीक्षा नाही झालेला, पण ह्या वर्षीचा निकाल म्हणजे सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणारा निकाल असेल स्कॉलरशिपचा, एवढं मी आता या निमित्ताने सांगू शकतो. आमची 10वीच्या मुलांची बॅच आहे, त्या मुलांना फक्त ऑनलाईन आणि आमचे प्रश्नसंच आणि क्वेशन सेट्स, प्रश्नपत्रिका, टेस्ट सीरीज याच्या तयारीच्या आधारावर मी खात्रीने सांगू शकत होतो, की 20 मुलं आमची परीक्षेला बसणार होती
पण त्यातली 16 मुलं तरी अबोव्ह 95 असती. एवढी आमची मुलांची तयारी आणि ती 2-2.5 महिन्यामध्ये झालेली होती. आमचं बाकीचंच खूप काम चाललं होतं दरम्यान अगोदरच्या काळामध्ये. तर दुर्दैवाने ती परीक्षा रद्द झाली. नाहीतर त्याही परीक्षेच्या माध्यमातून जे काही आता सध्या चर्चा चालू असते ना, की शिकवलंच नाही, मग मुलांना कसं काय लिहिता येणार आणि मग शिकवलंच नाही तर परीक्षा कशाची घेणार? हे जे सगळे मतप्रवाह आहेत वेगवेगळे, हे मतप्रवाह त्याला योग्य समर्पक उत्तर देण्याची संधी परीक्षेतून आपल्याला होती. पण दुर्दैवाने परीक्षा रद्द झाली. परीक्षा रद्द झाली त्याच दिवशी संध्याकाळची आम्ही मुलांची मीटिंग घेतली होती ऑनलाईनच आणि आमचं 12वी पर्यंतचं आपण कसं काम करायचं याचं नियोजन पूर्ण झालं. त्याच्यावर काम आमचं चालू आहे. कुठलंही थांबत नाही. आता साधारण 7-8 भाषांच्या वर आमच्या मुलांचं काम चालू आहे ॲट अ टाईम. वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत. त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये 2-2, 3-3 भाषा एका मुलाने घेतलेल्या आहेत. आणि त्या भाषा एकदा परफेक्ट झाल्या, की त्यांना शाळा चालू झाल्यानंतर मग एकमेकांना त्या भाषा मुलं शिकवतील विषय मित्र कन्सेप्टमधून आमच्या. आणि सगळ्याच मुलांना मग एक नैसर्गिक भाषा शिक्षणाची जी पद्धती आहे, त्यानुसार एवढ्या साऱ्या भाषा स्पोकन लेव्हलवर आमच्या शाळेमध्ये बोलता येतील. हे एक म्हणजे कुठलंही लॉकडाऊन झालं, ह्या गोष्टीचा कुठलाही वाईट परिणाम तर नाहीच झाला आमच्यावर. पण आमच्या शाळेच्या आमच्या मुलांच्यावर एकंदर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय आणि एक आत्मविश्वास आलाय मुलांना, की काही फरक नाही पडत. उलटं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण खूप चांगल्या वेगाने प्रगती करतोय. पालकांचाही सपोर्ट असतो मुलांना, मुलांचाही असतो शिक्षकांना. आम्ही दिलेलं कुठलंही काम 700 मुलं आमची जर 700 मुलांसाठी आम्ही काही काम दिलं असेल, तर 700 मुलांपैकी एकही मुलं आम्हाला फसवत नसणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. आणि मुलांनाही खात्री आहे, की जे काही यांच्याकडून आपल्याला आलंय किंवा मिळालंय, हे आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी हिताचं आहे म्हणूनच यांच्याकडून आपल्याला आलंय. ही मुलांना खात्री आहे. अशा दोन्ही घटकांच्या एकमेकांच्यावरच्या विश्वासावर किंवा बॉन्डिंगवर आमच्या शाळेचं हे लॉकडाऊनच्या काळातलं खूप चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणखी. पण मला वाटतं वेळ आपला लिमिटेड आहे आणि रविवारच्या वेद उत्सवमध्ये हा सगळा विषय परत आहेच. म्हणून इथंच थांबतो. थँक थैंक यू सर। हार्दिक सर, ये एक बता भी देती हूँ सबको। वेद परिवार जो हमारा है उनको उनमें एक तीसरा रविवार जो होता है, तो उसमें एक उत्सव मूर्ति को बुलाया जाता है जिन्होंने अपने एरिया में एजुकेशन में बहुत सारा काम किया होता है। तो इस बार की संधि है जो वारे सर को है, तो वारे सर उसमें बहुत बातें जो है सबके सामने इसमें रखने वाले हैं। तो मैं आज जो इस जूम पे अभी है अवेलेबल, सभी को गुजारिश करना चाहूंगी कि 6:30 बजे रविवार को मैं लिंक तो भेजूंगी आप सबको, तो फिर से एक बार वारे सर को सुनने की संधि आप सबको है। वेद परिवार क्या है, वेद परिवार में क्या होता है, कौन लोग है, यह सब आप बातें उसमें क्लियर हो जाएगी। तो आप सभी का स्वागत है। बच्चों के लिए नहीं है, टीचर लोगों के लिए है, बच्चे सुन सकते हैं। फेसबुक पे भी लाइव होगा, तो आप सबको हार्दिक निमंत्रण है कि आप सब लोग जुड़े और ज्यादा से ज्यादा ये बातें समझ ले। थैंक यू सो मच। नेक्स्ट क्वेश्चन के लिए हार्दिक सर। थैंक यू दीपाली मैम। मधुरा मैम, आपको कुछ क्वेश्चंस है? मधुरा तेतंबे। मधुराताई प्रश्न विचारताय का? मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सर उन्होंने एलिमेंटरी और उसके बारे में विचारता का? विचारा। हॅलो हॅलो, यस हा, मैम। बोला. आवाज येतोय का? येतोय यस। येतोय, बोला. हो येतोय। हा, ते स्कॉलरशिप संदर्भात मला विचारायचं होतं की स्कॉलरशिप परीक्षा आपल्या शाळेची मुलं खूप छान यश प्राप्त करतात, तर त्यासाठी काही वेगळं नियोजन आहे किंवा आम्हाला त्याबाबत आपण कसं मार्गदर्शन कराल की आमचे पण मुलांना आम्ही आमच्या परीने जेवढं देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करतो, पण त्यात म्हणावं तसं यश अजूनही मिळत नाहीये, तर त्यासाठी काय वेगळं नियोजन किंवा काय वेगळे उपक्रम आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करू शकाल का? हो मॅम. जनरली आम्ही काही 5वी किंवा 8वीत गेल्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी घेत नाही.
त्या म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन तयारी करण्याची सवय मुलांना अगदी पहिलीच्या वर्गापासूनच असते. आणि त्यामुळे होतं काय, की खूप चांगल्या लेव्हलवर ही मुलं अगोदरच असतात. 5वीच्या वर्गात गेले तो स्कॉलरशिपला त्यांचं त्या वर्षी स्कॉलरशिपची तयारी करणं म्हणजे काय, तर अभ्यासक्रम तर बऱ्यापैकी तो अगोदरच पूर्ण झालेला असतोच. प्रत्येक वर्षी आपण जे एक्स्ट्रा काम करतो त्या मुलांच्या बरोबर तिथं, त्यात त्यांची तयारी असतेच. प्रश्नपत्रिकेचं फक्त स्वरूप त्यांना कळण्यासाठी काही प्रश्नपत्रिका देऊन त्या सोडवून घेतल्या जातात. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं, प्रश्नांची पातळी काय असते, ह्या गोष्टी एकदा मुलांना माहीत झाल्या, की मग फार सहजपणे ही परीक्षा मुलं आमची देतात. आणि मागच्या 8 वर्षाचा आमचा निकाल 100% की जेवढी मुलं बसतायत, त्याचे 100% मुलं पास होतातच. आणि अ, साधारण 65% सरासरी एवढी मुलं आमची मेरिट लिस्टमध्ये असतात. तसं म्हणजे हे प्रमाण फार मोठं आहे. आमच्या जिल्ह्याचं प्रमाण पासिंगचं 32% पुणे जिल्ह्याचं. आणि आमच्या शाळेचं प्रमाण मागच्या 8 वर्षाचं 100%. आणि मग ते गेल्या वर्षी 45 मुलं, त्याच्या अगोदर 47 मुलं ही मेरिट लिस्टमध्ये असतात. गेल्या वर्षी जी आपल्या राज्याची मेरिट लिस्ट असते 100 मुलांची, त्या 100 मुलांच्या मेरिट लिस्टमध्ये आमच्या शाळेची 8 मुलं आहेत. अशा पद्धतीचा स्कॉलरशिपचा निकाल मिळतोय. पण फार त्याच्यासाठी विशेष रात्रंदिवस काही काम करतोय का? तर नाही. सहजपणे चालतंय. आपलं जे काम वर्षभर केलं पाहिजे, प्रत्येक वर्षी केलं पाहिजे, ते अ, अगदी चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यातूनच मुलांची आपोआप तयारी होत जाते. थँक यू. थँक्यू सर. मला तेच म्हणायचं होतं की आपण पहिलीपासून तुम्ही तयारी करताय म्हणजे तुमच्या शाळेमध्ये, पण बऱ्याच ठिकाणी असं होत नाही. स्कॉलरशिपची तयारी आम्ही पहिलीपासून करतोय असं नाही मला म्हणायचं. पण जो काही पहिलीचा वर्ग आहे, त्यांचा अभ्यास पूर्ण करून त्यांना अपेक्षा आहे किंवा त्यांना जिथपर्यंत त्यांची क्षमता आहे, तिथपर्यंत पुढे घेऊन जातात आमचे शिक्षक त्यांना. आणि हसत-खेळत हे सगळं चालू असतं. मग तो सगळा जो काही प्रकार असतो, मिळालेल्या वेळेचा, संधीचा उपयोग करून त्या मुलांना पुढे-पुढे घेत जाणं, त्याचा उपयोग स्कॉलरशिपच्या परीक्षेला आपोआप होतो. ओके सर. थँक्यू सर. थँक यू सर. सुनील दाभाडे सर. सर अनम्यूट करा आणि बोला. हा नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्ते. बोला सर. सर माझा एक प्रश्न असा आहे की ड्रॉइंग मध्ये एलिमेंटरी, इंटरमिजिएट, मोस्ट असते, त्याचं नियोजन कसं केलं जातं आणि ती परीक्षेत किती मुलं बसतात, त्याविषयी मला थोडं माहिती घ्यायची. आमच्या 8वीची पूर्ण वर्गच त्या परीक्षा देतो सर. आणि म्हणजे 2 वर्ष आमचा 8वीचा पूर्ण वर्ग ती परीक्षा देतो. आणि 2 वर्षापासून साधारण ही मुलं आमची 8वीला गेल्यानंतर त्या परीक्षेला बसतायत. त्याच्या अगोदर आमच्याकडे नव्हता 8वीचा वर्ग. पण गेल्या वर्षी सुद्धा ऑनलाईन याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टमवर अभ्यास करून त्यांनी परीक्षा दिलेली गेल्या वर्षी. आणि मोटिव्हे झालेले शिक्षिका आहेत. त्या ऑनलाईन मुलांचं रोज हा सगळा अभ्यासक्रम किंवा बाकी अभ्यासक्रम म्हणून नाही, पण एक कला म्हणून हे सगळं आमचं रोज चालू असतं. म्हणजे थोडक्यात फक्त शिक्षणावर तयारी करण्यापेक्षा त्याची तयारी अगदी सुरुवातीपासून करत बाबळेवाडीची शाळा विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसाठी तयार करते. हे महत्वाचं सूत्र आहे. म्हणजे ते स्कॉलरशिप संदर्भात असो किंवा मग एलिमेंटरी म्हणजे परीक्षेच्या संदर्भात असो. बरोबर वारे सर? हो मॅम. सर एक हार्दिक कमेंट है चैट बॉक्स में, जो आई थिंक काफी लोग इस बारे में सोच रहे होंगे कि उनके स्टूडेंट्स के पास में मोबाइल नहीं है, तो अभी जो जैसे लॉकडाउन पर यहाँ पर हम लोग डायरेक्टली क्लास, और जिनके पास में रिसोर्सेज नहीं है वो कैसे ओवरकम कर सकते हैं? शुरुआत में कुछ बच्चे थे हमारे भी कि जिनके पास डिवाइसेस नहीं थे, तो हमने उनके ग्रुप बनाए थे
कि अगर 4 बच्चे हैं और उसमें से 2 बच्चों के पास है, तो बाकी 2 बच्चे शेयरिंग करके उनके साथ पढ़ेंगे। बाद में वो भी हमने जिनके पास नहीं है उनको कहीं से प्रोवाइड किया, कहीं से हमने अ अ, उपलब्ध किया और उन बच्चों को दिया और सारे बच्चों के पास बाद में हमने वो डिव्हाइस उपलब्ध करवाया. जे पालक असे आहेत, की म्हणतात, की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत किंवा आम्ही खरेदी करू शकत नाहीत. तर काही मुलांच्या बाबतीत किंवा काही पालकांच्या बाबतीत हे रास्ता असू शकतं. त्याच्यासाठी नक्कीच आपण शाळा आणि शिक्षक यांनी काम केलं पाहिजे. पण काहींच्या बाबतीत मात्र फक्त मानसिकतेचा अभाव ह्याही गोष्टी असू शकतात. एक सर्व्हे आमच्या मुलांनी केला होता गेल्या वर्षी. असाच एक सहज विषय निघाला, की काही मुलांना मोबाईल नाहीयेत किंवा टॅबलेट नाहीयेत आणि त्याची किंमत 4, 5, ₹6,000 असते. तेवढ्याचं साधन पालक घेऊ शकत नाहीत का? मग आशुतोष वाघ नावाचा आमचा एक मुलगा होता. त्याने सहज एक Google फॉर्म तयार केला आणि सर्व्हे केला. सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं, की एक तंबाखू खाणारी व्यक्ती, जिला तंबाखूचं व्यसन आहे, ती तंबाखू खाणारी व्यक्ती वर्षाला ₹5,000 ची तंबाखू खाते. किती लोकं अशी असतील, की ज्यांच्या मुलांना मोबाईल नाहीयेत, पण वर्षाला ₹5,000 ची तंबाखू मात्र खाल्ली जाते. हाही आपल्याला इथं विचार केला पाहिजे. ज्याला इच्छा असते तिथं मार्ग दिसतोच आणि जिथं इच्छा असूनही मार्ग दिसायची शक्यता कमी असते, तिथं शाळा उभी असली पाहिजे. मग कुठल्याही लेव्हलवर जाऊन आपण त्या मुलांसाठी काही करू शकतो. आमच्या शाळेमध्ये एक असं सूत्र आहे, की तुम्ही शाळेत आहात ना किंवा शाळेत आलात ना, मग आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलीही अडचण नाही, असं समजून चाला. इतका आत्मविश्वासाने आम्ही त्यांना सांगू शकतो आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीत आम्ही उभं राहतोच. थँक थैंक यू सर. हार्दिक सर. यस मैम. वारे सर, एक अनुभव ऐकायला खूप आवडेल. म्हणजे तो अनुभव खरंच म्हणजे सगळ्यांना प्रेरित करणाराच आहे. रोबोटिक्स संदर्भात एक अनुभव आपण याच्या आधी शेअर केला होता, की ती स्पर्धा होती आणि मग कशा पद्धतीने ती चुरस वाढलेली होती. सांगायला आवडेल आपल्याला आता सध्या? हो, चालेल, चालेल. नक्की तसं मॅडम. रोबोटिक्स ही स्पर्धा जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांसाठी म्हणजे एक वेगळाच अनुभव होता आमच्या सगळ्यांसाठीच. अगदी सुरुवात करण्यापासून, ती तयारी करण्यापासून ते स्पर्धेला जाण्यापर्यंत. स्पर्धेला गेल्यानंतर तर अगदीच बुजल्यासारखं वाटत होतं तिथं. फार हाय-फाय शाळा किंवा क्लब होते मोठमोठाले, जे हौशी मंडळी होती त्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे. असे सगळे ज्यांची मुलं एक 18 वर्षापर्यंत 12 ते 18 वर्षाचं त्यांचं वय मर्यादा होती त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची. साधारण 18 वर्षाची सगळी बाकीचे पार्टिसिपंट होते आणि आमच्याकडे मात्र अशी परिस्थिती होती, की त्यावेळेस आमची 7वी 8वीचा वर्ग होता आमचा आणि जर आम्ही पाहिलं तर आमची कोडिंग किंवा ह्या गोष्टींची तयारी असणारी जी मुलं होती, त्यातली बरीचशी मुलं 12 पेक्षा खालची होती. त्यामुळे त्या मुलांना आम्हाला त्या टीममध्ये घेता येत नव्हतं. कसे तरी आम्ही 12 वर्ष पूर्ण असलेल्या मुलांना त्या टीममध्ये घेतलं आणि आमची टीम पूर्ण केली होती. आणि ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर आमची मुलंही थोडीशी बावरलेली होती, की ते सगळं वेगळं वातावरण आणि तो एक कॉर्पोरेट याच्यासारखा वेगळाच माहोल. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला आमची ते कंपार्टमेंट मिळालं. तिथं सगळे इंग्रजीत एकमेकांशी संवाद साधत होते. ती गोष्ट आमच्यासाठी फारशी परिणामकारक नव्हती. कारण आमच्या मुलांचं इंग्रजी खूप सगळ्याच मुलांचं चांगलं आहे. अगदी कॉन्व्हेंटची मुलं ज्या गतीने आणि फ्लुएन्सीने बोलू शकतात, तशा पद्धतीची फ्लुएन्सी आणि ॲक्युरसी इंग्रजीच्या बाबतीत आमच्या मुलांची आहे. तर ते संवाद साधायला त्यांना अडचण गेला नाही. थोड्या वेळात ती रुळली त्या वातावरणामध्ये आणि त्या वातावरणात रुळल्यानंतर जशी पुढं स्पर्धेचं नियम, अटी यायला लागल्या, आमची मुलं ती समजून घ्यायला लागली. नंतर आमचे जे ड्रायव्हर होते 2 आर्यन आणि आशिष, हे ऑपरेटर होते रोबोटचे. त्या दोघांनी बाजूला जाऊन प्रॅक्टिस फील्डवर त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. बाकीच्यांचे जे रोबोट होते, हे खूप मोठमोठे हेवी रोबोट बनवलेले होते
आणि त्यांना त्या म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावरचा खर्च पण केलेला होता. आणि आमचा रोबोट मात्र छोटा होता आणि एकदम कॉम्पॅक्ट होता. आम्हाला माहीत नव्हतं पुढे एक बक्षीस त्याचं पण मिळालं आम्हाला, की खूपच कॉम्पॅक्ट आणि तुलनेने त्याची जी क्षमता आहे ती क्षमता ह्याच लेव्हलची पण खूप छोट्या आकारात बसवलेला रोबोट म्हणून आम्हाला ते एक बक्षीस पण मिळालं त्याचं पुढे जाऊन. तर मुलांनी हे जे केलेलं काम होतं किंवा ती स्पर्धेला किंवा सरावाला त्या ग्राउंडवर जायचे. त्यांना ते थोडंसं कसं वाटायचं, की त्या बाकीच्या रोबोटची चाकं ज्या किमतीची होती, त्या सगळ्या किमतीचा त्यांच्या चाकाच्या किमती एवढ्या आमच्या रोबोटची किंमत होती सगळ्या. पण एकंदर मुलांना त्यांच्या क्षमतेवर आणि याच्यावर विश्वास होता, स्वतःच्या कौशल्यावर. तर मग प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. पहिलाच राउंड सुरू झाला. पहिलीच मॅच आमची सुरू झाली आणि रोबोट काही जागचा हललाच नाही. काय झालं म्हटल्यानंतर लक्षात आलं, बरं ती जी टीम आतमध्ये होती त्यांच्यापर्यंत आता कोणाला जाता येत नव्हतं आणि त्यांनाही बाहेर येता येत नव्हतं. काय झालं हे समजायला मार्ग नव्हता. पण एक मूल बाजूला आला आमच्याकडं आणि त्याने सांगितलं, की आपली एक मोटर आतली बिघडलेली आहे. मग आता काय करता येऊ शकतं? तर तिथं आतमध्ये जे साहित्य आहे, त्याच साहित्यानिशी त्याची दुरुस्ती करता यायला पाहिजे. मग आर्यन नावाचा आमचा जो मुलगा आहे, तो आणि छोटा वेदांत दोघांनी ती मोटर तिथं खोलली आणि त्याला जे थोडंसं वंगण आपण म्हणतो त्याला, ते कमी पडत होतं. ते एका बाजूला त्याचे अ, जे गिअर होते ते अडकत होते आणि ते अडकल्यामुळे ती मोटर आमची थांबत होती. त्यांनी त्यांच्या किटमध्ये असणारी मेणबत्ती तिचा तिथं वापर केला आणि त्याचं वंगण म्हणून तिथं उपयोग केला आणि त्यांनी ती मोटर परत दुरुस्त करून जोडली. पहिल्या जो राउंड होता त्याच्यात आम्हाला 0 गुण होते. त्यानंतरचे जे 5 राउंड झाले सलग, त्या 5ही राउंड आमच्या टीमने जिंकले आणि फायनल राउंडला आम्ही सिलेक्ट झालो. फायनल राउंडला 8 पैकी 4 संघ निवडायचे होते आणि ते 4 संघ पुढं सिलेक्ट होणार होते पुढे जाण्यासाठी. तर तिथंही परत वेगवेगळ्या गोष्टी त्या समजून घेणं, कसं असेल, काय संधी असतील कुणाला, एकमेकांचे सा 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 म्हणजे साथीदार कसे निवडायचे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी तिथल्या तिथं समजून घेतल्या आणि शेवटचा जो फायनलचा आमचा मॅच चाललेली होती. त्याच्यामध्ये एक म्हणजे सराव आमच्या मुलांनी इतका केलेला होता, की आणि त्यांना ते असं प्रत्यक्ष ते रोबोटच्या ह्याच्यामध्ये ते त्या वातावरणातच काही दिवस ते जगत होते. की तिथं आम्हाला 5 गुण फक्त सिलेक्ट व्हायला लागत होते आणि वेळ एक 7-8 सेकंदाचा वेळ फक्त शिल्लक राहिलेला होता आणि तो लॅच व्हायचा होता रोबोट आमचा लँडरला. तो काही लॅच होत नव्हता. आता शेवटच्या 3 सेकंदात त्यांनी ते प्रयत्न तिथं सोडून दिले आणि तिथून स्टँडवर रोबोट घेऊन आले. लॅच झाला असता तर 15 गुण मिळाले असते आणि स्टँडवर येऊन थांबला असता तर 10 गुण मिळणार होते. म्हणून त्या सगळ्या कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून तो आशिष आणि आर्यन एका वेळेस दोघांनी दोन्ही बाजूने निर्णय घेतला 3 सेकंद राहिलेले असताना आणि तिसऱ्या सेकंदाला स्टँडवर आणला त्यांनी तो रोबोट आणि ते 10 गुण आम्हाला ते सगळ्या एक ते त्याची चुरस होती ती सगळी आणि तो आनंद होता मग सगळ्या मुलांनी जो साजरा केला होता, की जिल्हा परिषदची शाळा रोबोटिक्स ती पण इंटरनॅशनल रोबोटिक्स चॅम्पियनशिप त्याच्यामध्ये सिलेक्ट होते. मोठमोठे संघ आणि खर्च करणारी मंडळी बाजूला एका बाजूला आणि एक जिल्हा परिषदची शाळा गणवेश घालून आलेली मुलं 12 वर्षाची त्या मोठ्या मुलांच्यात दिसतही नव्हती नीट, ती एका बाजूला. हे सगळं जे चित्र होतं आणि तो जो अनुभव होता, की आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास देऊन जाणारा अनुभव होता आमच्या मुलांसाठी. आणि त्यानंतर मात्र दरवर्षी मग अगदी सहजतेने त्या स्पर्धेत जाणं. आता त्या सगळ्या जी टीम मेंबर्स असतात किंवा त्या फर्स्ट म्हणून जी एन-जी-ओ आहे वर्ल्ड वाईड तिचे जे अ, ती माणसं असतात त्यांचे कोऑर्डिनेटर असतील किंवा अ, त्यांचे कर्मचारी असतील यांच्या सगळ्यांची ओळख झालेली आहे मुलांची आता. अगदी सहजतेने चाललं जातं, सगळं काम केलं जातं. अशा पद्धतीने एक आत्मविश्वास देण्यासाठी आणि आपण करू शकतो, हे स्वतःला निक्षून सांगण्याची ताकद, हिंमत मुलांच्यात उभी करण्यासाठी ती स्पर्धा आमच्या खूप उपयोगीची ठरली होती. थँक थँक यू सर.
मेरे तरफ से और एक सवाल है सर कि जब भी स्कूल में कोई डिसीजंस लिए जाते हैं, प्रायोरिटी डिसाइड की जाती है, मतलब ठीक है, सारी डिसीजंस अगर सपोज अच्छे ही है, प्रोग्रेस की तरफ ही है, मगर प्रायोरिटी डिसाइड करनी है कि किसे पहले फोकस देना पड़ेगा, फिर बाद में किसको फोकस देना है, तो ये सारे डिसीजन, ये सारा मैनेजमेंट कैसे होता है? सारे लोग मिलके करते हैं सर, बच्चों की भी हम इसमें इनपुट लेते हैं। और बच्चों का इनपुट बहुत जरूरी होता है, क्योंकि हमको मालूम है कि आगे ये जीरो एनर्जी स्कूल बिल्डिंग का डिजाइन ही हमारा, वो सारा इनपुट हमारे बच्चों का है। तो वो बहुत अच्छी तरह से सोचते हैं सारे बच्चे, और उनके सॉल्यूशंस, सुझाव बहुत कीमती होते हैं, ये हमको पता है। उसके बाद हमारे पेरेंट्स होते हैं, विलेजर्स होते हैं, हमारे टीचर्स होते हैं, सारे लोग मिलके इकट्ठा बैठते हैं एक जगह, और उसके ऊपर बात करके हम लोग डिसीजंस लेते हैं। प्रायोरिटी तो डिस्कशन करते करते प्रायोरिटी समझ में आ जाती है, और सबके समझ में आ जाता है हमको ये काम कैसे करना है, किस ढंग से करना है, प्रायोरिटी कैसे देनी है, किसको क्या करना है। ये हमको बताना जरूरी नहीं होता कि कौन क्या करेगा। जल्दी जल्दी हर कोई अपना अपना रोल उसमें से अ, जान लेता है कि मुझे क्या करना है, और अपने अपने रोल पे हर कोई काम करने लगता है। 8 साल हो गए, अभी 9वां साल शुरू है। कोई भी हमने एक भी जो नोटिस बुक या लॉग बुक होता है ना स्कूल में हेडमास्टर का, मैंने एक भी नोटिस आज तक नहीं उस पे लिखी नहीं है। वो बिल्कुल ही हमारा लॉग बुक और जो नोटिस बुक है, वो अ, ऐसे कि ऐसा ही एक भी पेज हमने उसका यूज नहीं किया अभी तक, और काम इस लेवल पे है। अपने आप सारे लोग मिलके सोचते हैं, तय करते हैं, और अपने आप काम शुरू कर देते हैं। इस तरह से काम चलता है। थैंक यू सर। और सवाल है, आर देयर एनी मोर क्वेश्चंस? तर आपला आतापर्यंतचा सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग कुठला आहे शाळेसंदर्भात, किंवा आणखी स्वतःच्या म्हणजे ज्या हे सगळं काय करलात त्या संदर्भात, ते एक आवडेल सर ऐकायला आम्हाला. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा, एक नाहीये, खूप साऱ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. त्यामुळं असं एक नाही कोणता सांगता येणार मला. परंतु म्हणजे जे आम्ही पाहतो ना तिथं, की हे सगळं घडत असताना एक अपरोक्ष किंवा त्रयस्थपणे जर सगळं हे पाहिलं, तर हा चमत्कारच आहे असं वाटायला लागतं आपोआपच. आणि त्या रोज घडणाऱ्या गोष्टी अशा आहेत, की त्या चमत्कारापेक्षा कुठेही कमी नसतात. असे खूप सारे प्रसंग आहेत, खूप साऱ्या घटना आहेत, की ज्याला अविस्मरणीय म्हणता येईल. पण एन्जॉय करतोय आम्ही, असं एखाद्या याच्याजवळ थांबत नाही, एखाद्या प्रसंगात किंवा अडकून पडत नाही कुठल्याच बाबतीत. आमचं आपलं ते रुटीन म्हणून त्याला आम्ही पकडतो आणि चालूच असतं आमचं. हजारो लोक आपल्याला भेटी देत आहेत. त्यातले बरेच जण फोटो काढून जात आहेत, काही जण अनुभव घेऊन जात आहेत, काही जण आपल्या शाळांमध्ये ते प्रत्यक्ष करून बघतायत. तर इतक्या मोठ्या स्तरावर म्हणजे जेव्हा हार्दिक सरांनी जगभरातल्या वेगवेगळ्या चांगल्या शाळा सगळ्यांना दाखवायचं ठरवलं, तर म्हणजे खर तर आपली पण शाळा त्यात एक होती. तर त्याच वेळेस हा विषय झाला की सरांना पण आपण बोलवणार आहोत इकडे, आणि आपली सगळ्या मंडळींची चर्चा सरांसोबत होणार आहे. तर हा आमच्यासाठी पण एक अभिमानाची बाब आहे. म्हणजे फक्त जिल्हा परिषदची शाळा आहे म्हणून नव्हे, तर एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाने कसं असावं, किती डेडिकेटेड असावं, याच्यासाठी म्हणजे दीपस्तंभ जसं नेहमी आपण शब्द उच्चारतो, तर ते आपण आहात सर. थँक्यू सो मच. हार्दिक सर, ओव्हर टू यू. थैंक यू दीपाली मैम। और कोई सवाल है? वी कैन टेक वन लास्ट क्वेश्चन। स्वाति मैम। सर, सब्जेक्ट फ्रेंड ही संकल्पना कशा प्रकारे राबवली जाते याबद्दल ऐकूया. विषय मित्र संकल्पना. विषय मित्र ही संकल्पना
एक एक प्रसंग असा शाळेमध्ये घडला होता की एक अनिकेत नावाचा मुलगा होता आणि त्याला बऱ्याचदा शिकवूनही एक ती कन्सेप्ट त्याच्या लक्षात येत नव्हती किंवा तो मला त्याच्या संदर्भात मला अपेक्षित असणार उत्तर त्याच्याकडून मला मिळत नव्हतं. मी 4 वेळा ती गोष्ट तिथं समजावून सांगितली होती आणि मग 4 वेळा सांगूनही तिथं तो गोंधळच करत होता. मग थोडासा माझा आवाज तिथं वाढला. आणि माझा आवाज वाढल्यामुळे त्याच्या शेजारी सिद्धी नावाची जी मुलगी बसली होती, तिने म्हणजे मुलं आम्हाला सहज अगदी फ्रेंडली वेवर आपण ज्याला म्हणतो तसं आमच्याशी बोलू शकतात, आमच्याशी आम्हाला काही सांगू शकतात, आम्हाला काही सुचवू शकतात. तर ती सिद्धी तिने असा समोर हो म्हणून असा हात केला, थांबा. मी शिकवते त्याला, उद्या येईल. तुम्ही हा विषय सोडा आजच्या दिवसासाठी. असं असं बोलली ती मला. मी हसायला लागलो, की मी 4 वेळा शिकवले, तरी याला अजून समजत नाही, तू काय करशील? पण ठीक आहे, तो विषय आम्ही तिथं सोडला. दुसऱ्या दिवशी सिद्धीने मला सांगितलं, विचारा लागलोय. तर त्याला जे मला अपेक्षित आहे, ते सगळं त्याच्या उत्तरामधून मला मिळत होतं. हे कसं घडलंय? तर म्हणला सिद्धीने मला शिकवलं. म्हणजे शिक्षकापेक्षा मुलं मुलांकडून चांगल्या पद्धतीने शिकू शकतात, हे सिद्ध करून दिलं तिने तिथं. आणि मग मगाशी मी सांगितलं तसं ती गोष्ट तिथं पकडली आम्ही. आणि ती गोष्ट पकडल्यानंतर तिला आमच्या सिस्टममध्ये टाकून दिली, की आता ह्या पद्धतीने आपण पुढे जायचं. मग त्याला आम्ही विषय मित्र नाव दिलं. मग असे प्रत्येक विषयाला 2-2 मुलं ठेवली आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मुलं आमची कमी होती. 12 मुलं आम्ही निवडली 6 विषयांसाठी आणि ते 6 विषयांचे 12 विषय मित्र झाले. सगळ्यांना माहित होतं कोणकोणत्या विषयाचा विषय मित्र आहे. ज्याला शंका असतील त्याने त्या विषय मित्राकडे जायचं आणि समजून घ्यायचं. अशा पद्धतीचं साधारण ते नियोजन होतं. हे समजून घेत असताना ती मुलं त्यांना कुठेही अडवत होती, थांबवत होते आणि प्रश्न विचारत होती. कुठल्याही शिक्षकाला प्रश्न विचारण्यासाठी मुलांना थोडंसं कोडं पडतंच, पण त्यांच्या मित्राला प्रश्न विचारण्यासाठी कसलं कोडं नसतं. आणि मग हे सगळा जो एक जे वातावरण तयार झालं विषय मित्रांच्या माध्यमातून, की कोणीही कोणाला अडवतंय, विचारतंय. एकदा नाही समजलं तर 4 वेळा विचारतंय आणि ते त्याला समजून दिलं जातंय किंवा एखाद्या मुलाला एखादी कन्सेप्ट अनक्लिअर्ड राहिली आणि तसंच शाळेचा प्रवास पुढे चालू आहे, तर तो अप्रगत होऊ शकतो. पण इथं तो चान्स संपवला होता आम्ही. एकमेकांच्या मुलांच्या मदतीने किंवा मित्रांच्या मदतीने कुठलीही गोष्ट त्यांची अनक्लिअर्ड राहणार नव्हती. एक पॅरलल सिस्टम शिक्षकांच्या बरोबरीला चालू असते शाळेत, की जिथं शिक्षक अजिबात बांधील नसतो, पण मुलं शिकत असतात. तर अशा पद्धतीचं एक थोड्याशा त्यांच्या मुलांपेक्षा मोठ्या वर्गातली मुलंही विषय मित्र म्हणून काम करतात. त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये आणि ही शाळेतही उपलब्ध असतात. शाळा सुटल्यानंतर गावातही उपलब्ध असतात. अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर विषय मित्रांचं आमच्या शाळेमध्ये आम्ही निर्माण केलंय आणि त्याचा आम्हाला खूपच चांगला उपयोग होतोय. थँक यू. विनायक सर, आपको कोई क्वेश्चन है? नहीं ओए Okay. पिल्लू चलो जाओ ये धुतले ना बाबा चकाचक आहे. वृषाली मैम. हा येस सर. हा मला सरांना असं विचारायचं आहे की आपण विद्यार्थ्यांना आव्हाने देतो आणि ते त्यांच्या पद्धतीने ती आव्हाने पेलण्याचा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळेस असं तुम्हाला वाटतंय का, की विद्यार्थी भरकटू पण शकतात. म्हणजे जो ट्रॅक असतो त्याच्यापेक्षा वेगळीकडे जाऊ शकतात आणि मग तुम्ही त्यांना ट्रॅकवर आणण्याचं काम कसं करता? आणि हे सगळे जी आव्हाने आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन आपण केलेलं आहे, की सोयीनुसार मग वेळेवर तशी दिली जातात. कशाप्रकारे केलं आहे? आणि पुन्हा एक की कोडिंगचं जे आपण म्हटलं, की कोडिंग विद्यार्थ्यांना येतं आणि त्यांनी सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट तयार केली. तर निवडताना तुम्ही ते कोडिंगचा जो अभ्यासक्रम आहे तो कशाप्रकारे निवडला? याच्यासाठी तुम्हाला कशाची मदत झाली? पुन्हा आणखी एक प्रश्न असा, की आपल्या विचारामध्ये जी स्पष्टता आहे, कारण तुमच्या हाती नेतृत्व आहे आणि जर एक योग्य दिशेने शाळा चालली आहे, तर जो मुख्य व्यक्ती असतो त्यांच्या विचारामध्ये तेवढी स्पष्टता असते, प्रगल्भता असते, तेव्हाच त्यांच्या मागे जाणारे लोकं तेवढ्या व्यवस्थित ट्रॅकवर जाऊ शकतात. ती एवढी स्पष्टता कशी काय तुमच्या विचारांमध्ये आहे? कुठलं प्रेरणास्थान आहे? ते मला विचारायचंय तुम्हाला. थँक वृषाली सगळे प्रश्न
Yes, yes, I know. मुलांच्या बाबतीत आव्हानांच्या बाबतीत तुम्ही जे विचारलं की त्याच्यावर कंट्रोल तुम्ही कसं ठेवता? मला असं म्हणायचंय की कंट्रोल हां, म्हणजे एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांचं कशा पद्धतीने काम चाललंय त्यांच्या आमच्या संवादातून आमच्यापर्यंत येत असतं. त्यांचं स्वतःचं काम, त्यांचे मित्र त्यांचे किंवा त्यांचा ग्रुप याच्यामधून फार थोडे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतात की ज्याला आम्हाला फेस करावे लागतात. कधी-कधी तर मुलांचं संपूर्ण काम होईपर्यंत आम्हाला एकाही प्रश्नाला त्यांच्या सामोरं जावं लागत नाही. तिकडच्या तिकडे त्यांचं काम पूर्ण होत असतं. आणि दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की जी एक स्ट्रक्चर आहे, एक प्रकारचं आहे. 2 प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला इथं पाहायला मिळतील आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. एक स्ट्रक्चर असं आहे, की शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतो, की "तुम्ही माझ्या पाठीमागे या. मी पुढे चालतोय, तुम्ही माझ्या पाठीमागे या." आणि दुसरं स्ट्रक्चर असं आहे, की शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतोय, "तुम्ही पुढे चला, मी आहे तुमच्याबरोबर." इथं पहिलं स्ट्रक्चर असं आहे, की शिक्षक शिकवणार, मगच विद्यार्थी शिकणार आणि तशी भूमिका शिक्षकाची असणार. आणि हे सगळं होत असताना शिक्षक ज्या लेव्हलपर्यंत किंवा ज्या गतीने चालू शकतो, त्या गतीच्या पुढं जायचं नाहीये कुणीच, हे त्याच्यामध्ये अधोरेखित असतं. आणि दुसरं जे स्ट्रक्चर आहे, की तुम्ही पुढे चला, मी तुमच्या बरोबर आहे, जास्त त्याला स्वातंत्र्य आहे. दिशा निवडण्याचं पण स्वातंत्र्य आहे, गती निवडण्याचं पण स्वातंत्र्य आहे. ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असतील ते त्यांच्या बरोबरीच्या किंवा समोरच्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे प्रश्न सोडवून घेतील आणि पुढे पळत राहतील. ज्यांना तिथं कुठं मार्ग सापडणार नाही तेवढेच प्रश्न पाठीमागे शिक्षकांपर्यंत येतील. शिक्षक ही काळजी घेतील, की पुढच्या कुणाचे प्रश्न अनुत्तरित राहू नयेत. त्यांच्या अडचणी तशाच राहू नयेत. त्याच्यावर मार्ग काढावे लागतील. ते मार्ग काढले, की तो पुन्हा पळत सुटतो आणि पुढच्यांच्या बरोबर जातो. आणि शिक्षकाने तेवढी एक दक्षता तिथे घ्यायची असते, की कुणी ह्या प्रवाहातून चुकून पाठीमागे राहणार नाही. त्याला आधार देणं, त्याला आत्मविश्वास देणं आणि त्याला पुन्हा पळायला लावणं आणि तो त्याच्या गतीने आणि दिशेने जाणं. हे जे स्ट्रक्चर आहे, हे वाबळेवाडीचं कल्चर आहे. दुसरं जे स्ट्रक्चर मी सांगितलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यावर फार लक्ष द्यावं लागत नाही. त्यांना आलेल्या अडचणी ते अगदी मुक्तपणे आमच्याशी संवाद साधून आम्हाला सांगतात. आम्ही त्याच्यावर मार्ग सांगतो. त्या मार्ग सांगितल्यानंतर त्यांचा प्रवास पुढे परत चालू होतो. अ, राहिला शिक्षकांच्या बाबतीतला विषय, की जसं मुलांच्या बाबतीत आपण म्हणतो ना, की तुम्ही पुढे चाला, मी तुमच्या पाठीमागे आहे. शिक्षकांच्या मध्ये मात्र जो नेतृत्व करतो त्याला तसं करून चालत नाही. त्याला स्वतःला काम करायला पहिले सुरुवात करावी लागते. आणि मग त्याच्याबरोबर सगळे येतात बाकीचे किंवा आपापल्या पद्धतीने मग कामाला सुरुवात होते. असं थोडंसं मुलांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे, शिक्षकांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. कुठलंही काम असू द्या, की तिथं मग मुख्याध्यापक किंवा त्या ज्याला स्वतः लीडर म्हणतो किंवा इथं पुढारी आणि नेता 2 गोष्टींचा जो फरक आहे, तो आपल्याला इथं लक्षात घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सगळं शिक्षकांच्यासाठी वेगळं, मुलांसाठी वेगळं अशा पद्धतीने हे सगळं काम चालू असतं. अ, शाळेतल्या कामाच्या बाबतीत म्हणाल तर कुठलंही म्हणजे अकॅडमिक असू द्या किंवा आमचं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असू द्या, तिथं सुरुवातीला आम्हाला पहिलं पुढं व्हावं लागतं, काम करून दाखवावं लागतं. त्याचे रिझल्ट येतायत हे लक्षात आलं, की हळू काही माणसं सुरुवातीला त्याच्यात कनेक्ट होतील, काही मध्यंतरी होतील, काही रिझल्ट पाहून होतील आणि एकदा कनेक्ट झाले, की तिथून बाजूला होऊन आपण पुढच्या दिशेसाठी किंवा पुढच्या नियोजनासाठी काही धोरण ठरवणं असेल त्याच्यावर जाऊ शकतो. शाळेच्या सफाईपासून कुठल्याही गोष्टीचं शाळेत कुणालाही काही वाटू नये. कामाची कुणाला म्हणजे अशी कोणतंही काम करताना काही असं चुकीचं वाटू नये किंवा त्याच्यात कुठली शरमेची गोष्ट आहे असं कधी जाणवू नये. ह्या सगळ्यासाठी मी प्रत्येक बाबतीत आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींच्यावर विचार केलेला आहे आणि तो विचार करून आम्ही केलंय नंतर असं नाही. आमच्या त्या रोजच्या जगण्यातली गोष्ट आहे. आमचं कामाचं एक शेड्यूल असतं सफाईचं. त्या सफाईच्या शेड्यूलमध्ये आम्ही 23 गट केलेले आहेत मुलांचे आणि त्यांच्या 23 विभाग त्यांना दिलेले आहेत. एक 5 ते 7 मिनिटामध्ये आमच्या शाळेची सफाई होते पूर्ण. आता त्या 23 गटांमध्ये टॉयलेटसाठी एक गट आहे आणि त्या गटाचा गट प्रमुख मी आहे स्वतः आणि मुलांच्या बरोबरीने मी ते टॉयलेट साफ करत असतो. हे एकदा आपण केल्यानंतर शक्यच नाही.
किंवा मुलांना कोणत्या कामाचं काम चुकीचं वाटू शकतं का तेही शक्य नाही. कुठं असा एखादा प्रश्न मगाशी कोणीतरी विचारलं होतं की का तुम्हीच विचारलं होतं माहित नाही, काही अडचणी आल्या तर त्याच्यावर आपण कशी मात करतो. तर ती मात करण्याची ही पद्धत आहे की त्या अडचणी यायच्या अगोदरच त्याच्यावर उत्तरं शोधून ठेवायची, त्याच्यावर काम करायचं. अडचणी आल्याच नाही पाहिजेत हे पाहायचं. अडचणीची झाडं जिथं उगवू शकतील असं आपल्याला वाटत असेल तिथंच उत्तराच्या बिया अगोदरच लावायच्या आणि ती झाडं मोठी करायची. मग त्याच्या सावलीला अडचणीची झाडं वाढणारच नाहीत हे पाहायचं. अशा पद्धतीने आमच्या शाळेचं हे सगळं एकंदर स्ट्रक्चर आहे किंवा कामाचं नियोजन आहे, असं काम करतंय. थँक्यू. तर खूप मोठा सांगितला की अडचणींच्या ज्या बिया आहेत त्याच मोठ्या करायच्या, त्याची झाडं म्हणजे तिकडे पुढे अडचण राहू शकणार नाहीये कोणती, आणि तिथे फक्त प्रश्न नाही आणि ती फळं असतील. तर ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हार्दिक सरांनी एक म्हणजे शाळा 2-3 शाळा ज्या दाखवल्या होत्या त्यामध्ये पण स्वच्छतेच्या बाबी ज्या आहेत त्या संदर्भातली लपवून ठेवण्याची गोष्ट नाहीये ही. तर ही एक जीवनातली अति महत्वाची गोष्ट आहे. याबद्दल जे बोलले होते ते पुन्हा आपल्या बोलण्यामधून या ठिकाणी येतात. धन्यवाद हार्दिक सर. यस, थैंक यू. काड़े मैम का कोई सवाल है? हेलो, मंगल काड़े मैम. हेलो सर। ओके. साइमा मैम. मैं बोल रही हूँ। जैसे सर आपने बताया कि मैं एनटीएस के एग्जाम के बारे में पूछ रही हूँ, हाई स्कूल का जो लिया जाता है, तो उसके लिए हम बच्चों को कैसे तैयार करेंगे। जैसे कुछ बच्चे ऐसे हैं कि उनके पास एंड्रॉइड फोन नहीं है और हर अलग अलग विलेज से बच्चे हैं, तो हम इस सिचुएशन में हम कैसे कर सकते थे। जैसा अभी कोविड का जो चल रहा है, आपने बताया कि हमने उनको बच्चों को टैबलेट किसी को अरेंज करके दिए, किसी को ग्रुप में काम किए। तो जैसा हम जैसा मैं हाई स्कूल टीचर हूँ तो उसके हिसाब से जैसा हमारा एक क्लास में पीरियड नहीं होता है, जैसा हाई स्कूल में अलग अलग हम पीरियड्स लेते हैं, तो उसके बेस पे हम किस तरह से बच्चों को गाइडेंस करेंगे। एक मिनट. हाँ मैम, मैं एक्चुअली वारे सर को लिस्ट में ढूंढ रहा हूँ. आई कैन नॉट फाइंड हिम इन द लिस्ट. सर नेट प्रॉब्लम हो गया शायद, सर लेफ्ट हो गए. ओके, हम लोग 1-2 मिनट रुकते हैं अगर वे आते हैं तो. Otherwise, till then, I'll just expand on what I remember about these discussions with him. तो मेरी जो इन चीज़ों पे चर्चा हुई थी उनके साथ में, उसका कुछ ऐसे था. जयश्री मैम, आप ZP स्कूल वाबड़ेवाड़ी से है क्या? नो सर, उन्होंने विजिट की है वहाँ पे. तो उसका फोटो लगा है. ऑलराइट. तो मेरी जो उनके साथ में चर्चा हुई थी इस विषय पे, वो कुछ ऐसी थी कि उन्होंने फर्स्ट ऑफ ऑल गुडविल, ओके, लेट्स लुक एट इट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ समवन हु पुट्स मनी. मतलब कुछ उस दृष्टि से हम लोग सोचेंगे कि मुझे अगर मेरे पास में अगर सपोज बहुत पैसे है और मैं वो एजुकेशन में डालना चाहता हूँ, तो मैं जिस स्कूल में या जिस इंस्टीट्यूशन में पैसे डालूंगा वहाँ की उतनी क्षमता काम करने की और काबिलियत भी रहनी चाहिए, और उतना एंथुजियाज्म और फोर्स भी रहना चाहिए, विल पावर रहना चाहिए. तो पहले तो उन्होंने वो डेवलप किया, खुद को चेंज करके, समाज में परिवर्तन लाके, स्कूल में परिवर्तन लाके. ये सब चीजें जब सेट हो गई उनकी, तो फिर बाहर के लोगों को दिखा कि यहाँ पर ये सारे बदलाव आ रहे हैं. तो बदलाव अगर यहाँ आ रहे हैं तो मैं अगर यहाँ पैसे डालूंगा तो वो सच में फ्यूचर के लिए, सच में भविष्य के लिए कुछ फायदेमंद होगा समाज के लिए. तो उन्होंने अपने स्कूल को उस लेवल पे पहले लाया, और फिर बाद में जहाँ से भी फंड्स जनरेट करना है तो वो फंड्स जनरेट करने का एक रास्ता खुल जाता है.
सी आपको ये थोड़ा सा समझना पड़ेगा कि यूजुअली ज्यादातर इंस्टीट्यूशंस में ज्यादातर जो इन्वेस्टमेंट वाले लोग होते हैं वो इन्वेस्टमेंट नहीं, गुडविल वाले जो लोग रहते हैं वो जिला परिषद स्कूल्स को, आदिवासी स्कूल्स को, महानगर पालिका स्कूल्स को ज्यादा प्रेफरेंस देते हैं कंपेयर टू प्राइवेट स्कूल्स। तो आपके लिए पहला, अगर आप इन स्कूल्स में से एक में हैं तो पहला एक रास्ता तो खुल गया है आपके पास में। मगर आप जितना काम करेंगे, जितना प्रोग्रेस बाहर दिखेगा, उतना लोग ओपन रहेंगे आपके स्कूल में पैसा डालने के लिए। एंड दैट कैन बी थ्रू एनी मीन्स। कभी आपको टैब्स डोनेट करेंगे, 20 टैब 25 टैब आपके स्कूल में डोनेट हो जाएंगे। कभी यूज कंप्यूटर्स, जब IBM जैसी कंपनी अगर वो खुद के कंप्यूटर्स अपग्रेड कर रही है तो अपने पुराने कंप्यूटर्स वो लोग बिडिंग के लिए निकालते हैं, तो वो कोई खरीद के आपको दे सकता है। तो ये सारे रास्ते सिर्फ तब खुल सकते हैं जब आप सच में एक अपना नाम, अपना स्टेटस, अपना लेवल बना लेंगे। तो शुरुआत वहां से होती है। आई नो दिस इज अ वेरी लॉन्ग आंसर के इससे आपके इमीडिएट प्रॉब्लम सॉल्व नहीं होंगे, बट देन उनके केस में, एटलीस्ट बाबड़ेवाड़ी स्कूल के केस में, दिस इज द सिचुएशन। यस दीपाली मैम। सर आगे है। ओके वारे सर, आप हैव यू ज्वाइन? आप आ गए साथ में? हेलो। हाँ सर। वारे सर आपकी आवाज आ रही है। नहीं, नेटवर्क में शायद थोड़ा सा अभी प्रॉब्लम है। सर शायद नेटवर्क प्रॉब्लम है सर को। कोई बात नहीं, तब तक आप आपकी बात रखिए सर, क्योंकि आज का सेशन तो अभी शायद सबके सवाल तो पूछ के हो गए होंगे। इसके और के सवाल है तो चैट बॉक्स में आप लिख सकते हो। ओके तो मेरा एक्चुअली पॉइंट तो हो गया है मोर और लेस, बट देन इमीडिएट इसमें आप फिर भी कोशिश कर सकते हैं। अगर आप आपके स्कूल के अगर पॉजिटिव पॉइंट सारे एक ऑर्गेनाइज तरीके से अगर लिस्ट कर सकते हैं एक प्रोजेक्ट प्रपोजल के फॉर्म में, और फिर बाद में आप किसी को अप्रोच कर सकते हैं, तो हो सकता है कि आपको फिर भी फंड्स मिल जाए या फिर सीधे डिवाइसेस ही मिल जाए इस चीज के लिए। सर एक मैसेज करके देखिए सर को। हाँ चलेगा। सर जोपर्यंत मेसेज करतायत तोपर्यंत सर फाउंडेशनच्या वतीने आपले मित्रमंडळी या ठिकाणी जुळले त्यांचे आभार मानणं माझं। हा हो येतोय। ओके हेलो।
वारिस सर, मैं आपको फोन से कॉल करता हूँ, आप हम लोग देखते हैं वैसे अगर होता है तो। चलेगा सर, प्रॉब्लम ऐसे भी हो सकता है। तोपर्यंत आपले कुणाचे काही आणखी प्रश्न उरलेले असतील तर आपण चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता. सर फाउंडेशनच्या स्कूलच्या सगळेजण उपस्थित राहिला, त्यामुळे आपलं सर फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ही मीटिंग संपायची आहे, पण तरी सुद्धा आपली उपस्थित शिक्षणाप्रती असलेलं आपलं प्रेम या ठिकाणी व्यक्त फाउंडेशनचे म्हणून कर्तव्य आहे. तर मनपूर्वक आभार. जिथून लिंक असेल त्या सर्वचे पण आभार की म्हणजे आपण या ठिकाणी जोडू शकतो. असंच मिळून सोबत चांगलं काम आणि त्यासाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके, आवाज आ रही है सब लोगों को? सर, आप कुछ बोलने की कोशिश कर सकते हैं? हाँ बोलिए सर, बोलिए. Okay. जमतंय सर आता. All right. So, सैमा मैम का एक सवाल था कि सर मैम आप वापस सवाल पूछ सकते हैं? हाँ सर. सायमा मैम. हाँ. हेलो, मेरी हाँ, आवाज बोलिए. आ रही है? हाँ सर, मैं वो एनटीएस के लिए पूछ रही थी. जो एनटीएस का एग्जाम है तो हम बच्चों को किस तरह से गाइडेंस कर सकते हैं? अभी कोविड में ऐसा था कि हर किसी के पास जैसा एंड्रॉइड फोन वगैरह नहीं थे. उस समय जैसा आपने बोला, अब हमारे जैसा जेडपी स्कूल है सब, हर अलग अलग विलेज से स्टूडेंट है, तो हम उनको किस तरह से कर सकते हैं एनटीएस एग्जाम के लिए कि वो क्वालिफाई हो सके वो एग्जाम? हाँ हाँ. हेलो सर, सर आवाज नाही येत व्यवस्थित. एनटीएस हाँ. हेलो. एनडीएस एग्जाम्स के प्रिपरेशन के लिए कैसे मैनेज कर सकते हैं? अभी सबके पास में डिवाइसेस नहीं है. आवाज नहीं आ रहा है सर ठीक से मुझे. हार्दिक सर, आप ही सवाल पूछिए. इनका आवाज नहीं सुनाई देगा साइमा मैम का. आप ही सवाल पूछिए सर. सर, अभी आवाज आ रहा है? ओ, ओके, अब आ रहा है आवाज? हेलो. अभी भी क्लियर नहीं है आवाज? कोणाचं तरी माईक सुरू झालाय का? माईक बंद करा प्लीज. नेटवर्क सच में बहुत खराब है, सो इवन टेलीफोन कॉल्स आर नॉट गोइंग थ्रू. वहाँ रोड का वर्क गोइंग ऑन, बट yeah, I think we'll have to end this here. तो नेक्स्ट टाइम पूछिए सर. यस, सर संडे को एंड करें उससे पहले. हम्म. यस, हार्दिक सर एंड करें उसके पहले निवम स्कूल का धन्यवाद करना चाहूंगी, क्योंकि ये जॉइंट वेंचर आपने करने की परमिशन हमें दी, इसलिए सर फाउंडेशन के सारे जो साथी है पूरे महाराष्ट्र से यहाँ जुड़ सके. सो थैंक यू सो मच. सभी साथियों के लिए ये बहुत अच्छी अपॉर्चुनिटी थी कि सर को सुने, और उस जानिब से यानी उस इसे अभी यहाँ पे मेरी साइमा और शाहजहां मैडम है, उस जानिब से निवम स्कूल के बारे में भी थॉट्स जो है उनको उनके तक पहुंच पाए इस बारे में. तो सो थैंक यू सो मच हार्दिक सर, आपने परमिशन दी.
नहीं तो मैं ये नहीं कर पाती थी, क्योंकि हमारे सर इज सो बिजी मैन, हमें पता है उनका एक एक क्षण जो है वो कितना अनमोल है। तो इस अनमोल क्षण के लिए थैंक यू सो मच हार्दिक सर, एंड थैंक यू सो मच वारे सर। यहाँ पे नहीं है, फिर भी उनका भी धन्यवाद करना चाहूंगी, और मेरे सभी साथियों का, दोस्तों का भी धन्यवाद करना चाहूंगी। थैंक यू सो मच। हाँ सर, एक मिनट, मैं भी दीपाली मैम का धन्यवाद देना चाहती हूँ कि उनके कारण हम आप सबको सुन पाए। और मैम हमेशा ही गाइडेंस करते रहते हैं, इसलिए मैं उनका भी धन्यवाद। थैंक यू। थैंक यू एवरीवन फॉर अटेंडिंग। आप लोगों ने आपका समय निकाला इस सेशन को अटेंड करने के लिए, एंड दीपाली मैम फॉर ऑर्गेनाइजिंग दिस, फॉर कम्युनिकेटिंग विद वारे सर, थैंक यू वेरी मच। गंगोत्री मैम, आपको कुछ बोलना है? ओके, सो हम लोग ये सेशन यहाँ कंक्लूड करते हैं। वी होप के हम लोग ये और इंटरमिटेंटली करते रहे, फ्रीक्वेंटली करते रहे, एंड yes, we hope to see you all again sometime in some session or the other. Thank you very much. थैंक यू सो मच सर। डाइट से भी खाड़े सर, हमारे जो अधिव्याख्याता है वो भी जुड़ चुके थे, और राज्य से राज्य समन्वयक थे सर फाउंडेशन के राजकिरण चौहान भी यहाँ पे, और पूरी समय तक, यानी अभी हम तो 68 पूरी टाइम सर को सुनते रहे, ये भी एक बहुत बड़ी बात है, और ये हो पाया बस निगम स्कूल की और सर फाउंडेशन की वजह से। सो वंस अगेन ग्रेटिट्यूड तो है, वो रखना ही जरूरी है। सो थैंक यू सो मच, थैंक यू।